थोडं माझ्या स्ट्रगलच्या बाबतीत सांग. हा स्ट्रगल तुझा? एक मिनिट भाई, स्ट्रगल मी केलाय. अरे स्ट्रगल मला करायला लागतं. कस काय? अजून पण करतोय. कस काय? हे बघा हात टाकलाय. चुप रे. तर मी एक बुद्धिस्ट मुलगा आहे, ठीक आहे. बट मी गणपती बाप्पांना खूप मानतो. माझ्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे. असं झालं की मला माझ्या जॉबवरनं काढलं होतं. बर तर जॉबवरनं काढलं, मी 2 महिने घरी होतो. गणू माझ्या बाबतीत थोडंसं चांगलं सांग. हा तर प्रियांचा चांगला कामवाला आहे घरातला. झाडू पोछा आणि सगळे भांडे घासून देतो. मी बघतो, मी हे काहीतरी वेगळं आहे. आणि ते मी लिटरली जागेवरती ते बघता बघता एक असं चुकीने हेल्लो. असं आलं माझ्याकडे. अशा काही गोष्टी मी ज्या सांगू पण नाही शकत मित्रांना किंवा घरच्यांना. असा त्रास होतो मला की कधी कधी एवढा त्रास होतो, एवढा रक्त पडलं तोंडात अक्षरशः. गणूशिवाय मी स्वतःला पण इमॅजिन नाही करत. अशी गोष्ट आहे. खरंय. माझ्या घरामध्ये एकदम माझ्या मम्मीसोबत माझं भांडण झालं. बर तेव्हा माझे हा. फॉलोअर्स पण एवढे नव्हते. बर. मम्मीसोबत भांडण झालं आणि मम्मीने गणूला घेऊन फेकून दिलता. असंच बर. बाथरूम धुवायला होता तर तो फेकून दिलता. जर हा. तू जाऊ तू करून घे. आणि लिटरली त्याला असं ज्या प्रकारे तो पडला ना त्या बेसिनमध्ये, आणि मला रडायला आलं. नाहीतर मी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे एवढ्या टाइमपर्यंत फक्त 300 फॉलोअरवरती होतो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो ते स्पेशल कोरोमाडीच्या आपल्याकडे धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्ही झपाटलेला हा पिक्चर बघितला असेल, असं लक्ष्मीकांत बेर्डे यांचा झपाटलेला पिक्चर, ज्यामध्ये आपण तात्या विंचूचं कॅरेक्टर बघतो, ठीक आहे. म्हणजेच की ओम फट स्वाहा, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या पिक्चरमध्ये आपण नेहमी डायलॉग ऐकतो की बोलके बाहुल्यांची खेळ, ठीक आहे. तर त्या फिल्म म्हणजे तात्या विंचू आणि अर्धवटराव यांच्या मागं जे काम होतं, यांच्या मागं ज्यांचा आवाज होता, ते होते रामदास पाध्ये, आपल्या सगळ्यांची लाडके. आणि आपण त्याला म्हणतो बोलक्या बाहुल्यांचा खेळ. पण आजकालच्या मॉडर्न जगामध्ये त्याला एक वेगळं नाव आहे, ते म्हणजे व्हेंट्रोक्युलिझम. तरी कला आपल्याला सगळ्यात पहिले कोणी दाखवली तर रामदास पाध्ये सरांनी. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सत्यजित पाध्ये सर हे आले. त्याच्यानंतर आता आपण विघ्नेश पांडे बघतो, ॲना माहिती तुम्हाला, सो तो. आणि अजून एक नाव खूप जास्त इंस्टाग्रामवर धुमाकूळ गाजतंय, ते म्हणजे प्रेम आणि गणू. बरोबर. सो आज आपल्या गोष्टीवर आपल्याला पाहण्यासाठी आहेत गणू आणि प्रेम प्रेम गायकवाड, जो गणूचा होस्ट आहे थोडक्यात. सो आपण प्रेम आणि गणूसोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबाबतीत किंवा या कलेबाबतीत किंवा त्यांनी कोणकोणत्या अडचणी फेस केल्या या बाबतीत अशा खूप साऱ्या बाबा आहोत. आणि याचमध्ये गणूने सुद्धा खूप वेळेला प्रेमची मजा घेतली किंवा माझी मजा घेतलेली. सो स्टे ट्यून. सो जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो हॅलो प्रेम, हॅलो गणू, तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू सो मच. आज इंट्रो मी कोण आहे नाही, आज गणू तुझा इंट्रो करून दे. म्हणजे म्हणजे गणू प्रेम कोण आहे हे सांगेल. प्रियांचा कामवाला आहे. चुप रे. तो चांगले शब्द. ठीक आहे. तरी पण असं गणू माझ्या बाबतीत थोडंसं चांगलं सांग. हा तर प्रियांचा चांगला कामवाला आहे घरातला. झाडू पोछा आणि सगळे भांडे घासून देतो. तर मला त्याच्यावरती खूप प्रेम आहे, कारण की तो खूप काम करतो. अरे यार, म्हणजे तसं नाही. थोडं माझ्या स्ट्रगलच्या बाबतीत सांग. हा, स्ट्रगल तुझा? हा माझा. का गणूचं? एक मिनिट, स्ट्रगल तू काय केलं नाही? एक मिनिट भाई, स्ट्रगल मी केलाय. अरे स्ट्रगल मला करायला लागतं. कस काय? अजून पण करतोय. कस काय? हे बघा हात टाकलाय. चुप रे. तुझे मत हा विचार कधी आला की आपण या क्षेत्रात जाऊ, कारण खूप वेगळं क्षेत्र आहे. हा. कॉमनली आपण म्हणतो की कंटेंट क्रिएशन सुद्धा वेगळं, आणि त्यात म्हणलं की व्हेंट्रोक्युलिझम एकदमच वेगळं झालं. जर हा कसा विचार झाला? जर तुम्हाला असं सांगायला गेलं ना, म्हणजे तुम्हाला असं मस्करी वाटेल ती. हा. म्हणजे असं खूप म्हणजे जणांच्या कमी बोलतात ना, कमी जणांच्या लाईफमध्ये अशा गोष्टी होतात. हा. मी आता काही गोष्ट कास्टिझमवरती येतात. तर मी एक बुद्धिस्ट मुलगा आहे, ठीक आहे. बट मी गणपती बाप्पांना खूप मानतो. माझ्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, ठीक आहे. अँड असं झालं की मला माझ्या जॉबवरनं काढलं होतं. बर. हां. तर जॉबवरनं काढलं, मी 2 महिने घरी होतो. आणि तेवढ्यात मग माझा मित्र हेच करायचा, आपलं सोशल मीडिया एजन्सी होती त्याची. अँड मी त्याला एक दिवशी बोललो की मला एकदा भेट ना, मला काम आहे तुझ्यासोबत. आणि हे वॉज लाईक की हां, मी येतो संध्याकाळी, भेट मला. मी म्हटलं ठीक आहे, आता मी भेटतो. मग मी बोललो जायच्या आधी याला काय बोलू मी गणूचा, म्हणजे हा तुम्हाला कसं एकदम सांगतो. हा. आता ह्याच्याकडे जेव्हा मी गेलो तेव्हा हा. मी याला पूर्ण आयडिया सांगितलं. आमचं म्हणणं होतं ब्रॉडकास्ट करायचं, म्हणजे ते तुम्ही Podcast करायचं. हां, हा. ते सगळं करायचं तसा माझा आयडिया होता. बट मला मयुरेश जो होता माझा मित्र,
तो मला बोलतो की असं काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल जे आपल्याला लोक बघतील. बरोबर. तर मी त्याला बोलले मला एक गोष्ट येते पण तुला माहिती म्हणजे माहिती का? असं हां. हे नाही होणार, विश्वास नाही होणार. विश्वास नाही असणार. मग तेवढ्यात मी त्याला ते करून दाखवलं. असं झालं. आणि तो बोलतो, "हे तुला कसं काय आलं?" तर हां, एक दिवशी असं झालं की मी ना एकदम जॉब बीब सुटला होता. हां. घरामध्ये आहे ना असे थोडे ताणे पडायचे आणि हां. फर्स्टेशनमध्ये गणपती बाप्पासोबत खूप भांडलो होतो. बरं. खूप भांडलो. मी रडत होतो मनामनामध्ये. जॉब कसं काय हां, सुटला? जॉब सुटला त्याचं टेन्शन नव्हतं, बट हं. मला काय करायचं होतं, मी काय करतोय? बरोबर. तर त्याच्यामध्ये मला रात्री स्वप्नामध्ये असं आलं, की बाप्पा वॉज लाइक "बघ, तू चिडलायस मला माहिती आहे. बट तुला काय करायचंय, काय नाही करायचंय तुझ्या हातात आहे." बोलतात, "तुला ना मी वेगळं काहीतरी दिलंय." हं. बोलतात, "तुझी साथ देईल मी. मी तुला सांगणार नाही तुझ्यामध्ये काय वेगळं आहे. तुला मी फक्त दाखवेल, की तुला काय येतं, काय नाही येत." बरोबर. आणि मग बोलतात, "तुझी साथ देईल. तुला थोडंसं कष्ट करावं लागेल, पण तुला मी लवकरात लवकर वरती नेईल." वाह! मी बोललो, "ठीक आहे." आता ही गोष्ट अशी स्वप्नामध्ये मी उठलो. "अरे स्वप्न होतं," म्हटलं. मला काय म्हटलं मी एवढं सिरियसली नाही नाही घे घेतलं. स्वप्न आपण हां, सिरियसली. स्वप्न बरोबर. सिरियसली हं. कोण घेतं? कोणीच आणि नाही. एवढाच पॉइंट मला आठवत होता. कारण की स्वप्न लय मोठं, पण एवढाच छोटा पॉइंट. छोटा तेवढा पॉइंट मला स्मार्ट आठवत होता, होतं. की हा मेन आहे. स्वप्न स आठवत नाही आपल्याला, पण ते आठवलं. हां, ते हं. मेन आठवलं मला. काय माहिती कसं काय? मला स्वप्न आठवून राहत नाही. हां. म्हणजे ऑलमोस्ट नाही सगळ्यांनाच. राहत सगळ्यांना. तर मी नंतर थोड्या वेळानंतर टीव्ही बघत होतो. रोजचा रुटीन आपला. हां. मग तेवढ्यात एक विघ्नेश पांडे आणि ॲना करून आहेत. ते खतरनाक माणसं ते आहेत खरंच. खतरनाक आहेत. खतरनाक आहेत. तर ते दोघं करत होते हं. व्हेंट्रलोक्विझमचा व्हिडिओ. म्हणजे ते त्यांचं चालू होतं. मी बघतोय, मी म्हणतो, हे काहीतरी वेगळं आहे. आणि ते मी लिटरली जागेवरती ते बघता एक असं चुकीने हेल्लो, असं आलं माझ्या तोंडात. असं आ, हेल्लो. निघालं. हा हं. निघाला. मी म्हणलं हे कसे करतात? काय करतात? आणि लोकं ह्या गोष्टी करायला कोर्सेस लावतात खूप हं. सारे. बट मी बोललं चला ट्राय करून बघूया. मग हां. 1 हफ्ता 2 हफ्त्यामध्ये मी प्रॉपर व्हेंट्रोलॉक्विझम या गोष्टीमध्ये म्हणजे भले हं. प्रॉपरली नाही बट शिकलो. शिकलं. मला ही गोष्ट ऑटोमॅटिकली यायला लागली. आणि त्या गोष्ट कळाली की बाप्पाने काहीतरी बोललं होतं. हं. मग आता ती गोष्ट घेऊन मी मयुरेशकडे गेलो आणि हं. त्याने सांगितलं की बघ काहीतरी वेगळं करायचंय. मग आता आली बात गणूची. गणू स्टोरी काय? कारण गणू हा पहिला होता? काहीच्या आधी पण कोणी होतं? गणू पहिला आहे. गणू पहिलाच आहे. मग याची स्टोरी कशी? गणू कसा तयार झाला? किंवा गणू गणू तयार हे नाव का बरं? गणूचं नाव आणि तयार कसा कुठून आला सगळं आता आम्ही सांगतो. हां. स्टोरी आता अशी आहे गणूची, हां. की जेव्हा आम्ही बघत होतो, रिसर्च करत होतो कोणत्यातरी पपेटसाठी. हां. तर सगळ्या अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्हाला गणूच भेटला बरं. त्यावेळेस. आणि गणूची प्राईस ही होती काहीतरी 13,000. 13,000. हां, तर मी बोलला, "अरे बापरे! एवढे पैसे जास्त आता आम्ही कसं काय मागवायचं याला?" बरोबर. म्हणजे एक होता 7,000 वाला, तो एकदम छोटूसा होता. छोटे नाही आम्ही ती कुठे. लक्ष दिलं, बोललो, "लय लहान आहे," म्हटलं हा. हे तर होणारच नाही. हां, हां, हां. मग हा मागवायचा मग मी पप्पांना बोललं आणि मग पप्पांनी थोडंसं हेल्प करून आम्हाला दिलं. तर मी याला हां, जून 6 जून 6 मी ऑर्डर केलता याला 2025 25 आताचं. आणि जुलै 19 हा घरी आला माझ्या पप्पाच्या वाढदिवसाच्या दिवशी. अरे तर सगळ्यात मोठं. हां, तर जुलै 19 आठवण ठेवा. नक्कीच गिफ्ट लक्षात ठेवावं पाठवायचंय. लागेल. हां. गिफ्ट पाठवू आता आपण त्यावेळेस. येस. मग तो घरी आला अँड पहिले तो माझ्या मॅनेजरच्या घरी आला म्हणजे माझ्या मित्राच्या. तो घरी आला मग एवढा एक्सायटेड होतो मी याच्यासाठी, हां, की ते आपले हे हाऊस असतं ना, जिकडनं ते सगळे पॅकेजिंग निघतात. हां, हां. डिलिव्हरी सेंटर्स. डिलिव्हरी हां, हां, पॉइंट्स. Amazonच्या डिलिव्हरी पॉइंटला उभा राहिलो मी. मला पाहिजे गणूसाठी. मला दे. आणि लिटरली पप्पाचा वाढदिवस होता ना, हां, तर त्या दिवशी मला मेनच पाहिजे होती, की आजच आला पाहिजे मग हा. हां. आलाच आहे तर. बट लकीली तो त्याच दिवशी निघाला. आला. मी तिकडं बाहेर उभा आहे डिलिव्हरी पॉइंटला. मी बोलतो, "मला कधी आतमध्ये येतो? जाऊ द्या. मला पाहिजे माझा ऑर्डर." मग तेवढ्यात माझा मॅनेजर बोलतो, की डिलिव्हरी पॉइंटवर निघालाय, तो घरी असेल माझ्या. हां, हां. आणि मग आम्ही गेलो डोंबिवलीला, त्याच्या घरून घेतला आणि तो एक व्हिडिओ आहे माझा रीलवरती आत्ता. हं. त्याच्यामध्ये तो ओपनिंग करताना आहे. हां, एकदम आहे, छोटीशी आहे. क्लिप आहे, छोटीशी बट क्लिप आहे ती. हां, हां. ते ओपनिंग ती करताना आहे. 60,000च्या हां, फॉलोअर्सची हां, क्लिप. 60,000 बरोबर. फॉलोअर्स हां. होती. तर ते असं ओपनिंग करताना याला आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा जेव्हा हा नवीन-नवीन आला माझा आवाज थोडा वेगळा होता, थोडा दबलेला होता. हं. बट आता थोडा खुलून येतो. तेव्हा गणू असा हातात आला आणि जे असं माझं हार्टबीट होतं ना, ते खूप वाढलं होतं, की आता काहीतरी नवीन सुरुवात सुरुवात करायची आहे. होणार आहे. काहीतरी नवीन येणार आहे. म्हणलं चला ठीक आहे, चालू द्या. आता मग इकडनं आम्ही निघालो. हां. पण मी थांबलो नाही. म्हणजे गणू हातात आहे. मग मी माझ्या सुरू मित्राला झालं. गाडी येत नव्हती एका मित्राला. हां, हां.
त्यालाच घेऊन गेलो घ्यायला. त्याला एवढी नीट गाडी नाही यायची. बरं. तरी त्याला बरोबर तूच चालव. मी लोकांचे मजे घेईल आता मागं बसून. बापरे. त्या दिवशी पहिल्या दिवसापासूनच मी गणूचं काम चालू केलं. हा, जेव्हापासून आणलंय त्यापासून तेव्हापासून. गणू नाव का बरं गणपती बाप्पाचं हा, आवड तर जे काय गणू त्याला? म्हणजे आमचा कंटेंट हा गणपतीमध्ये मेन चालू केलता हा, आम्ही. हा, हा. म्हणजे एक आता जुलै दहीहंडीच्या जुलै वेळेस season. पहिला व्हिडिओ आमचा गेलता. हं. मग तेव्हा आम्ही गणपती म्हणजे पहिले घरी बसलो होतो. हा, म्हणजे आम्ही जिकडे स्टुडिओ रेडी करणार होतो पहिले तर. बरं. ज्या स्टुडिओच्या मागे लागलो होतो आम्ही. हा, तर तिकडे बसलो होतो अँड पहिले आम्ही विचार केला ह्याचं नाव चिंगी काहीतरी असं ठेवून देऊ. आम्ही पहिले काहीतरी वेगळं नाव विचार केला होता. काहीतरी बनी का बनी तर नाहीच. ते एका एकाचं आहे. मग असं खूप सारे नाव आम्ही हे केले. हा. मग एक नाव असं मम्मी माझी बोलते, चिनी ठेव. चिनी? असं कसं नाव ठेवायचं? हा, मग त्यानंतर माझा मित्र बोलतो, ह्याचं नाव ना गणपती बाप्पावरती ठेवूया. हा. म्हणलं हा हे तर आहे. मग गणपती, मग गणू. हम्म, गणू कसं गणू एकदम झालं. एकदम आपलंच गोड. वाटतं. हा, हम्म. गोड नाव वाटतं एकदम. अरे मी आहे. हा, तू थांब ना, बोलू दे तू ना आहेच मला. बाबा. नाही आणि तू असं मला ना मध्ये इंटरप्ट नको करू. इंटरप्शन माझा. अरे इथं लोक मला बघायला आलेत रे. हा, ठीक आहे. हे करे नाही सांगू का तुला की आता मी जेव्हा बघितलेत ना बाहुल्यांचे पपेटचे तेव्हा सगळ्यात भारी मला एक ताते विंचू आणि गणू. हा, मध्ये मला एक तेवढे कोणीच भावलं नाही. हा, ते तर आहे. एक तर ताते विंचू सगळ्यांना माहिती मग तुला माहिती ताते विंचू गणूला हा. माहिती तू पाहिलंय ना. बघ तर बघितलं. आपल्या सगळ्यांना जे पपेट शो बद्दल किंवा या शेताबद्दल माहिती झालं ते म्हणजे झपाटलेल्यामुळे झपाटलेला रामदास पाध्ये. रामदास तर पाध्ये त्याबद्दल ज्यांनी तो डिझाईन पण डिझाईन पण त्यांनीच डिझाईन केलं. नाही म्हणजे त्यांनीच त्याला म्हणजे आवाज दिलता हा हा प्रॉपरली. बरोबर रामदास कारण की पाध्येचं आवाज. डिझाईन तो लंडनला झालता. हा बरोबर हा, लंडनला जे झालता. दाखवलंय फिल्म ती बरोबर आहे केलेली हा पण आहे. US वरनं झालाय. खरंच लंडन आलेलं हा पण आपण युएसचाच US आहे. वरूनच हा, अमेझॉन US वरनं आला हा. आहे. याला पण मागवायला आपल्याला खूप 1 महिना लागला येता याला. आणि मराठी अजून तेवढे पण नाहीये व्हेंट्रोक्लिस वगैरे मराठी तेवढा जास्त एकच नाही. फक्त विघ्नेश पांडे दिसतो किंवा नाही, अजून तो अजून एक दोन आहेत वाटतं हा अजून पण एक आहे. जास्त नाहीये जास्त नाहीये. जास्त. Okay. मग आता आपलं कसं आहे आपलं तो मराठी व्हेंट्रोलॉक्विस्ट करून आता गुगलवरती पण आपलं येतं. हा पाहिलं मी ते हा. सर्च केलंय मी सगळं. तर सगळं मग येतं. जॉबला होता मग जॉब सोडल्यानंतर जेव्हा सुरू केलं म्हणजे परत जॉबला पाहिलं का पाहिलंच हा, नाही. केलं. जॉबमध्ये परत म्हणजे जेव्हा आमचं सिच्युएशन अशी झाली, की माझा जो मित्र आहे त्याची हा. तब्येत खूप खराब झाली होती. ऑलमोस्ट तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये 3 महिने काढले त्यांनी. हा त्याच्या 1 महिने मी जॉब ट्राय केला इकडे ट्रायम्फमध्ये. बर ट्राय हां, ट्रायम्फमध्ये. तर मी तिकडे मला पण नाही जमलं. कारण की मला ते असं सुटून गेलं होतं सगळं काही. मग तिकडनं पण निघावं लागलं मला. त्याच्या आधी मी जॉब करायला बघायला गेलं तर माझी जॉब प्रोफाईल अशी आहे, की मी Honda बिग विंगमध्ये कामाला होतो, ट्रायम्फमध्ये होतो, स्कॉडामध्ये होतो, काय म्हणू प्रीमियम ब्रँडमध्ये. मी सेल्स कन्सल्टंट होतो. हां, त्यामुळे सेल्स मध्ये पिचिंग काही सवय भारी होती आधीपासूनच हां. म्हणजे एक म्हणजे लहानपणीपासून ना माझी आवड आहे. एक गोष्ट होती, की बोलतात ना सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त होता. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स शिवाय काही नाही होतं ह्याच्याकडे. हां, खूप भरून माझ्याही भरलेला होता. हा. म्हणजे जर कोणी मला काही बोललं ना, तर मी एकदम असा फटकनी बोलणारा माणूस होतो, की मला काही वाटणारच नाही. गणूमध्ये जो खोडकरपणा वगैरे तो प्रेम मध्ये पण आहे का फक्त गणूमध्येच आहे? फक्त गणू म्हणजे विदाऊट गणू तुम्ही मला बघणार ना, तर मी मोबाईल घेऊन बसलेलो असतो हम्म. किंवा काही शांतता असतो. आणि मित्रांमध्ये बघायला गेलं तर मस्ती करायचो पहिले. पहिले. आता नाही करत तेवढं असं. नाही होत. आता मनच नाही होत, की मस्ती करू जास्त. हे लोकं आहेत एवढे आरामी, की मला तंग करतात जास्त. मग माझा फोन बिन खेचतात. मग गणू आहे ना आता त्यांची घ्यायला. हां, गणू माझे मित्र लय खतरनाक आहेत. पण तो पण तेवढा हरामखोर आहे. तो तेवढा राहत नाही शांत. राहत नाही. हां, गणू पण तेवढा चालून होऊन जातो मग. मला माहिती आहे मी काय करू शकतो. मला जास्त तंग केलं मी बोलतो थांब आता गणूच काढतो. गणू मग तुम्ही आले बघा तुमच्या हातात गणू होता पहिलं मागे शब्द होता की गणूला घ्या हं. पण त्याशिवाय तू इमॅजिनच होऊ शकत नाही. हा. गणूशिवाय गणूशिवाय मी स्वतःला पण इमॅजिन नाही करत. अशी गोष्ट आहे. खरं आहे. माझ्या घरामध्ये एकदम माझ्या मम्मीसोबत माझं भांडण झालं. बरं. मग तर माझ्या प्रोफेशन म्हणजे आता जे करतोय तेव्हा माझे हा. फॉलोअर्स पण एवढे नव्हते. बरं. मम्मीसोबत भांडण झालं आणि मम्मीने गणूला घेऊन फेकून दिलता. असंच बरं. बाथरूममध्ये धुवायला होता तर तो फेकून दिलता. जा तू जाऊ तू करून घे. हा. आणि लिटरली त्याला असं ज्या प्रकारे तो पडला ना त्या बेसिनमध्ये आणि मला रडायला आलं. म्हणलं की हे असं थोडंसं म्हणजे मम्मीचं आणि माझं थोडंसं झालं होतं त्यावेळेस. होतं. हां. आणि म्हटलं मी काहीतरी वेगळंच करत होतो हा. त्यामुळे. असं नाही माझी मम्मी सपोर्ट नाही करत. आता माझी मम्मी सपोर्ट तर मग तू एका व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे की ते एका अँकरवर म्हटलेलं बघतो की माझे घरचे आहेत ते गणूला जास्त मुलगा म्हणतात माझ्यापेक्षा. गणूला जास्त मुलगा मानतात. म्हणजे
आता असं झालंय ना की मी नसलो काय नसलो गणू गणू पाहिजे. कधी चुकीच्या ह्याच्या घरी राहिला कुठे मयुरीकडे ठेवलाय कशाला कुठे बरोबर घेऊन जा. घरी भले घरात घाबरतात त्याला झोपल्यावरती त्याला कोणी बघत नाही पण का घरात राहायला का पाहिजे तो हाय भाऊ तात्याची आठवण येते त्यांना. हा त्याला असंच वाटतं की तो कधी जागला वागला तर काय करायचं असं माझ्या फ्रेंड्स मध्ये ना अशा खूप गोष्टी मी तुम्हाला सांगेल पुढं हा, अशा खूप गोष्टी आहेत हा, आणि एक दिवशी काय आलतं मी मी असं माझा सोफा आहे असं आपण हे आहे ना हा, सोफ्याच्या असं वरती ठेवला होता हा. आणि त्याला मागं भिंत आहे तो असं होता झोप मग मम्मी पण झोपली होती रूममध्ये आणि माझ्या घरी एक क्रिएटर आली होती एकता करून राहायला बर. अँड रात्री 3 वाजले होते ती मला मेसेज करते की भाई मला पाणी पाहिजे अंधारात मी बोललं मी झोपू गेलो मी इग्नोर केलं लिटरली हा, मी इग्नोर केलं बोललं हिला येऊ दे बाहेर मी ना ती आणि ती अशी बघत होती गणूला गणू कुठे गणू असं समोर बसलेला आता रात्रामध्ये तर काय कोणी काय? तो थोडासा हल्लास गेला काम गेली कामातून ती. मी इकडे टच केलं तर हल्ला ती पळूनच गेली जिवंत आलं तर काय करायचं आपल्याला. हा तर एक तसंच झालं पण झपाटलेल्या मध्ये सीन बघतो आपण नाही का ती जेव्हा ती इन्स्पेक्टरची कमिशनरची मुलगी असते बघते तिथं अंगावर बावला पडतो तिच्या हा अंगावर ते असं असं करतात ते बापरे. बापरे. त्याच्यानंतर आणि दुसरा टॉपिक हा होता तो मुलगा जास्त मानतात घरामध्ये पण नवीन नवीन काय आलतं की खूप जणांनी मला जोकर या सगळ्या नावांनी बोलवलं की काय करशील तू आजही नाव नाही घेणार पण घरामध्ये खूप जण असे बोलतात की खूप म्हणजे काय याच्यामध्ये करिअर नाहीये हा खरंच म्हणले असतं लोक हा कारण ह्याच्या समोरची गोष्ट आहे माझ्या बापरे. मॅनेजरची की लोक बोलले अरे तुला काय बट माझ्या मम्मी आणि पप्पानी मला मागा नाही पाडलं हम्म. ते त्यांनी महत्वाचं आहे. त्यांनी बोललं की तुला काय करायचंय तू कर तुझ्यामधला प्रोफेशन तुला माहिती आहे ना हम्म. तू आता चालू जे राहा. कोणी म्हणले ना तुम्हाला ते आत्ता म्हणा किंवा अजून 3 महिने 4 महिने 6 महिने त्यांना पस्तावेल की ते असं का म्हणले. अहो आत्ताचीच गोष्ट आहे की माझे फॉलोअर्स वाढत होते ना आता महेशला विचारा की मी कधी कॉल केला जेव्हा तुमचे 30,000 फॉलोअर्स होते आय थिंक आता 60 आहे तेव्हा आपला प्रकाश होता 2-2.5 महिने झाले तेव्हा आपला फर्स्ट कॉल झालेला आहे त्याच्या जवळपास तुमची 30,000 फॉलोअर्स त्याचे वाढलेत गणूचे हा. तुमचे त्यामुळे तेच आणि ह्या गोष्टीवरती पण आमच्यामध्ये कसं चालतं की अरे नकली आहेत का फेक आहेत का मी डायरेक्ट एकच गोष्ट बोलतो बघा नकली आणि फेक वाटत असतील ना व्ह्यू चेक करायचे डायरेक्ट व्ह्यू चेक करायचे खरं आहे. आणि म्हटलं Right आहे. असे फेक फॉलोअर्स वाढवायला 1 रुपयाचा एक फॉलोअर येतो म्हटलं माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी एवढे 50,000 वाढवू नाही पण लगेच कळतं टाकून जाऊन की फेक फॉलोअर्स आहे की नाही कारण हा व्ह्यूज जर त्याच्या रेशो नसतील तर लगेच कळतं आपले टॉप व्ह्यू तर तुम्हाला माहिती आहे की 90 मिलियनचा माझा टॉप व्ह्यू आहे त्या एका रिलीज तुम्हाला 20-25,000 फॉलोअर्स आले असतील. नाही आता ही गोष्ट पण अशी आहे की जी 90 मिलियन आता आहे तर त्या गोष्टची एक मस्त गोष्ट आहे बरं त्या दिवशीची आमचा अजून एक पार्टनर आहे साहिल करून बरं त्याच्या घरी आम्ही जास्त करून शूट्स आणि ती जी व्हिडिओ आहे ना ती त्याच्या घरचीच आहे बरं तर ही व्हिडिओ आम्ही काढली होती ऑगस्टला काढली आहे आणि जो मयुरेश आहे हा. तो जस्ट डिस्चार्ज होऊन आला होता हॉस्पिटलमधनं बरं आणि आमच्याकडे कंटेंट नव्हता टाकायला आणि आमचा म्हणजे चालला होता व्हिडिओ जात होते थोडं हां हां आणि फॉलोअर्स दिवसा 100 वाढत होते हां. म्हटलं चला 100 वाढताय वाढतायत, म्हणजे हां. चाललंय काहीतरी हम्म. चांगलं आता दिसत आहेत की लोक आपल्याला बघतायत नाहीतर मी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे एवढ्या टाइम पर्यंत फक्त 300 फॉलोअर वरती होतो फक्त 300 फक्त 300 फॉलोअर वरती मी खूप स्ट्रगल केलंय हा 60,000 नोव्हेंबर पर्यंत मी फक्त 300 फॉलोअर वरती होतो नोव्हेंबर 10 ला आमचे 500 फॉलोअर झाले हायलाइट मेजर चेक केलात ना तुम्ही डेट चेक करा 5 ला हां 10 ला आमचे 500 झाले आणि त्याच्यानंतर 20 ला नोव्हेंबर 20 तारखेला माझे 1400 फॉलोअर आणि 2 मिलियन आयडी रिच वाढली बापरे. मग 1400 फॉलो झाले चला मी बोललं त्या दीदीसोबत बोलतो मी दीदी होतंय आता काहीतरी. हा दीदी बोललं की अभी ऐसा जा रहा है तर म्हटलं आता आपले फॉलोअर्स वाढतील म्हणजे हां. 2 ते 3 महिन्यामध्ये आपण 10K क्रॉस करू बरोबर हां. आणि मयुरेश आणि मी बोलतो अरे यार व्हिडिओज नाही मग आम्हाला रॅन्डमली ती व्हिडिओ भेटली हां. आणि ती आम्ही मग काय ती कोणती केलं होती? झेप्टोवाली झेप्टोवाली, ओके. हा हां. जी कळलं रील मला. खूप जास्त व्हायरल झाली जास्त व्हायला झाली. आणि ती पूर्ण नॅचरल होती काय झालं रात्री 10-11 वाजता नाही 12 वाजता आम्ही शूट करत होतो हां. आणि पाऊस खूप चालला होता खूप हां. जास्त आणि त्या पावसामध्ये एक माणूस आम्हाला एक आमचं झेप्टोचं ऑर्डर Courier होतं ते घेऊन. आणून दिलं त्याला आणि मग तेवढ्यामध्ये मी असा दरवाजा खोलला आणि गणूला. पूर्ण नॅचरल होतं पूर्ण कोणची? असं काही स्क्रिप्टेड नव्हतं तर त्याच्यामध्ये
आम्ही ती व्हिडिओ चेक करत होतो कुठे भेटेल आम्ही सगळं डिलीट करून टाकलं होतं चुकीने. मग आम्हाला हायलाईटमध्ये जाऊन आम्हाला भेटली ती व्हिडिओ. सापडली. हां, तर आम्ही डाउनलोड केली, आम्ही टाकली. आणि त्याचं आणि माझं असं झालं की एक जी व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बघा 3 ते 4 मिलियन आहे. त्या अंकलसोबत बोलायची, "इधर से आवाज आता है." इथंच आवाज आता आहे. ती व्हिडिओ तेव्हा ऑलमोस्ट 1,00,000 ती व्ह्यू बाकी होते की ती मिलियन होणार आहे. हां. आणि सकाळी उठून ह्याचे मला 10-12 कॉल. अरे, मी म्हटलं काय झालं? बोलतो लवकर चेक कर आयडी. म्हटलं काय आहे? अरे बोलतो 2 ते नाही तेव्हा 3 मिलियन झालती. 3 मिलियन. तो मला असं बोलला 3 मिलियन व्हिडिओ गेली आहे. म्हटलं काय? मी बोललो चेक करतोय. म्हटलं 5 मिलियन गेली 2 तासात. हो. म्हटलं बापरे, बापरे! आणि तेवढ्यात मी फॉलोअर्स बघतोय. आम्ही काल रात्री बोलत होतो की ह्या महिन्यात 3,000 होतील. फॉलोअर्स 84. 4,000 झालेत. बापरे! आणि फॉलोअर्स 4,000 झाले. चला म्हटलं वाह! आज होऊन जातील 5,000-6,000 मग आपल्याला थोडंसं टार्गेट कमी राहील. टार्गेट कमी. दुपारपर्यंत व्हिडिओ गेली 20 मिलियन 20 मिलियन आणि फॉलोअर्स झाले 5,000. म्हणजे चला मॅक्स 7,000 जाईल. जाईल. याच्यावर काय आणणार ना? याच्यावरती काय झालं? एवढं चांगलं नशीब नाही एका माझं. दिवसात आपलं एवढं चांगलं नशीब नाहीये. म्हणजे एवढं चांगलं नशीब माझं नाही की एका उपरवाला दिवसात ते 10-12 झाला ते. हां, मग एक काय आलं मग रात्रपर्यंत आम्ही थांबलो. व्हिडिओ गेली 30 मिलियन आणि माझे 10K क्रॉस एका दिवसात. एका दिवसात. आम्ही ते 10Kची व्हिडिओ टाकली, बट क्रॉस माझे 12K झालते. ती व्हिडिओ टाकूच तर 12K क्रॉस झाले. हां. पण त्याच्या 4 महिने तुमची स्ट्रगल आहे ना, की 4 महिने काही झालं हां, नाही. 4 महिने काहीच नाही. म्हणजे आम्ही लिटरली व्हिडिओ असे बनवायचो. पाऊस असायचा, कधी छत्री नसायची. तर गणूला असं कपड्यांमध्ये टाकून उभं राहावं लागायचं पूर्ण ग्राउंडवरती. कारण की ग्राउंडच्या मध्ये तेव्हा हे चालू होतं, दहीहंडीची प्रॅक्टिस चालायची. पावसात. आणि ते पूर्ण काही शेड नव्हता. तर असा एक गणू बॅग असायची अशी ठेवायचो आणि गणूला किंवा असं कोणाला घेऊन चालायचं. ठेवून काम करावं लागायचं. मग पा पहिली रील कोणती होती? आठवतंय? पहिली रील होती आमची ह्याची दहीहंडीची. दहीहंडीची. हां. गणू सोबतची पहिली रील दहीहंडीची. नाही म्हणजे एकदम प्रॉपर पहिली रील बघायला गेलं ना, की गणूची इंट्रोची होती. हां. पहिला इंट्रो होता गणूचा. मी तुम्हाला सांगितलं ना, मी गणपती बाप्पासोबत भांडण केलते. हां. ती गोष्ट मी तिकडे टाकली, की मी एकदम स्ट्रेसमध्ये आलो हं. आणि गणपती बाप्पांची मूर्ती होती. तेव्हा आपली बुकिंग चालते नाही का, बाप्पांची मूर्ती आपण बुक हां, करतो. बुक करतो. तेव्हा तिकडे कार्यालय. हां. कार्यालयामध्ये जाऊन मी तिकडे व्हिडिओ बनवली. हं. आणि पहिली व्हिडिओ एवढी छान बनवली होती आम्ही, एवढी छान बनवली होती. लिटरली मी रडलो होतो त्या व्हिडिओमध्ये. पण आमचे एक मॅनेजर आहेत, त्यांच्यामुळे ती डिलीट झाली. का? निष्काळजीपणा. निष्काळजीपणा नाही. मग त्याला किडे? शिव्या दिल्या पाहिजे. शिव्या नाही दिल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, लिटरली मी पावसामधनं पळत येतोय आणि ते एकदम असं डोळे असे रडलेले भरलेले. हां. गणपती बाप्पासोबत भांडण करणं. ती मी माझं असं झालं ना, मी सगळं Same कॉपी to पेस्ट same. केलं. हं. बट ती व्हिडिओ आमची डिलीट झाली आणि आमचे मॅनेजर मला कॉल करून विचारतो, की "अरे, ती व्हिडिओ नाही भेटत आहे." भेटत नाहीये म्हणा. असं मी बोललो, करू. "तू नीट चेक कर. मला मी पाहिजे. जीव घेईल तुझा." मला पाहिजे. आणि आम्ही लिटरली एक बॅनर टाकला होता, की आज येते संध्याकाळी म्हणून. 7 वाजता. म्हणजे 2 दिवसानंतर 7 वाजता आमची व्हिडिओ येणार आहे. येणार. 7 वाजले, व्हिडिओ नाही आली. खूप लोकांचे डीएम पण आले, की म्हणजे माझे फ्रेंड्सच होते, की "अरे, व्हिडिओ येणार होती. काय झालं? काय झालं?" हं. मग आम्ही ताबडतोब निघालो रात्री 12 वाजता हं. आणि उल्हासनगरला आम्ही गेलो. तिकडे एक कार्यालय धरला. तिकडे व्हिडिओ बनवली चांगली. तिकडं पटपट एक व्हिडिओ बनवली. जागेवर एडिट करून आम्ही पोस्ट करून टाकून टाकली. दिली. एक इंट्रो व्हिडिओ गेला. इंट्रो व्हिडिओ आमचा जास्त नाही गेला. 2-3 हजार गेला. कारण की नवीन आयडी बरोबर होती. आहे. पहिला गाडी व्हिडिओ. म्हटल्यानंतर नाही व्ह्यूज तेवढे. हां. गणूची एंट्री किंवा गणूचं इंट्रोडक्शन कसं होतं ते ऐकायचं आम्हाला. त्याच्यामध्ये ना गणूकडून. गणूकडून. ऐकू ना गणूचं इंट्रोडक्शन. तुला कसं म्हणजे तू कसा आला? काय नाही, ह्याला आम्ही गणपती बाप्पाकडनं गिफ्ट भेटलंय. हां, गिफ्ट तर म्हणजे मी मानतो. म्हणजे खरंच आहे. हां, खरंच आहे. गणपती बाप्पाचा म्हणजे आशीर्वाद आहे. एक आशीर्वादच म्हणू शकतो आपण याला. येस. तुझ्यासारख्या प्रसाद म्हणायचं. भिकारीचं भलं केलंय मी. चुप ना. असं माझी इज्जत तू नव्हती. इतका का अपमान करतो त्याचा? अरे अपमान, ज्याची इज्जत असते त्याची इज्जत ठेवायची असते, ज्याची नसते ती अजून काढायची असते. ओके. तर मग नाही बघ, पोट न हलवता बोलणं हे इतकं पण सोपं नाहीये. तर याच्या बघा काही सराव असतो किंवा हे किती अवघड आहे ते सांग ना. हे अवघड म्हणजे आहे. असं नाही. आम्हाला नाही जमत ते. ते म आणि प वाले शब्द हां. तर मच्या जागी न न बोलावं लागतं कधी हां. कधी. पण मी काय कधी पब्लिकमध्ये असलो ना, अजूनही माझ्या व्हिडिओला कमेंट येतात, "भाऊ तुझे ओठ हलतात." कारण की थोडे पडाल. ॲक्सेप्टेड. कारण की 10 लोकांमध्ये मी असा आर्टिस्ट नाहीये, की मी कुठे स्टुडिओमध्ये बसून रेकॉर्ड करतोय. की मी संपला तर नाही.
हा टेक आपण रिटर्न घेऊ शकतो. नाही घेऊ शकत. मी पब्लिकमध्ये फिरतो. लाईव्ह येते सगळं. माझं जागेवरती असतं जे काय आहे. आणि खूप गोष्टी अशा असतात ना, माझी जी पहिली व्हिडिओ 1 लाख गेलती ना आमच्या गणूच्या आयडीवरती, ती गणपती बाप्पाची कार्यालयाचीच होती. हां, हां. त्याच्यामध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या बाबतीत एक जानकारी दिली होती, की लग्न अवतारामध्ये जे तुम्ही व्हिडिओ घेता ते नका घेत जाऊ. हां. जेव्हा आपण गणपती बाप्पांचं ते पळेचं जे असतं हं, ना हं, हं. कार्यालय, तिकडं हां. ती व्हिडिओ बनली होती. हां, हां. बाप्पांचं आपलं निर्व्यस्ती असतात. त्यांची कामं चाललेली असतात. तर ते व्हिडिओ नाही काढले पाहिजे. बरं. त्याच्या बाबतीत मेसेज होता. हां. तो व्हिडिओ लिटरली एका टेकमध्ये झाला होता माझा आणि तो जागेवरती करावा लागेल. 10 पब्लिक होती माझ्या बाजूला. 10 म्हणजे खूप जास्तच जास्त होती. पण ते काढायचे आले. पण ती आम्हाला तर काढावंच लागणार आहे आणि मला एक गोष्ट माहिती की जर मी का टाईमपास केला तर माझे अजून खूप व्हिडिओ थांबतील. नाही आणि खरं आहे. त्या टाईमाला मला एक गोष्ट होती की जितकं होऊ शकेल तेवढे चांगले कंटेंट आणि द्यायचं लवकरात आहे. लवकर काढले पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर काहीच नाही होणार. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. असा प्रॉब्लेम असायचा. पण मग आता गणूचा आवाज आणि तुझा थोडा वेगळा आहे. हं. किंवा ते मॉडिफिकेशन केलं तर काय ते कसं होतं? कारण मग घशाला ताण येतो. सोपं नाही एवढं. आमच्या घशाला तर ताण येईल बॉस विचार तरी केलं तरी. कसं आहे की आपण असं बोलतो हॅलो असं बोलतो आपण बरोबर. हां. तर आवाज बदलतो. आता बरोबर. मी बघा गणूचा आवाज हॅलो असं बोललो तर थोडा आवाज बदलला दिसेल बदलतो. हां. आणि गणूच्या हॅलो तर तो एकदम वेगळा वाटेल तुम्हाला. हां, दोन्ही बरोबर. दोघांमध्ये थोडा तरी फरक आहे. वेगळे आहे. ट्युनिंग चेंज होते जेव्हा मी तोंड बंद ठेवतोय. हं. ट्यून बरोबर. थोडीशी बदलते. हं. आवाज थोडा बदलतो. थोडं बदलतो. मग घशाला ताण नाही येत. ताण येतो ना. असं नाही येत. उलट अशा काही गोष्टी मी ज्या सांगू पण नाही शकत मित्रांना किंवा घरच्यांना. असा त्रास होतो मला की कधी-कधी एवढा त्रास होतो, एवढा हां. रक्त पडलं तोंडात अक्षरशः. बापरे! म्हणजे एक नवीन-नवीन झालं चालू. सवय नसते. नवीन-नवीन सवय नसते. आता सांगू पण नाही शकत रक्त पडते कारण की घरचे म्हणतील बंद घरचे कर. म्हणते बंद कर, बंद कर. मग त्या गोष्टी मी कोणालाच नाही सांगितल्या. मी म्हटलं मग चल त्याची कशी आपल्यामध्येच काळजी ठेवूया. घेतो मग? हां? काळजी कशी घेतो मग कशाची? मग गरम पाणी पिणं, काही ना काहीतरी थोडंसं काळजी गोष्ट म्हणजे आता बघ गं, तुझं तेलकट सॅक्रिफाईस चालू आहे सगळं. सॅक्रिफाईस तर मी करतोय. हात दिसते का मागं? चुप रे, कुठे पण हात टाकतात लोक आजकाल. थांब रे. ए आपला आहे ना शो फॅमिली फ्रेंडली आहे. आता मी फॅमिली फ्रेंडलीच आहे. मी कुठं अश्लीलता बोलतोय? मी असं बोललो का खड्डा? चुप ना. नाही नाही. तिने माझ्या पाठीत हात घातलाय. पाठी येतं. ओके. येस तुला बघायचंय? नको 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 तुला लाज वाटेल. हा नको नको. ते तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या. काय? तुला चवाट खायची करे? चुप ना. बुट आहेत. हा 80,000 के. चुप रा. 80,000. तू 13,000 आणि ते 80,000. येस हे बरं हा पुढे. तर तसे होतात काही गोष्टी नवीन केल्यावरती. फाटल्यासारखं एकदम असं कारण की मी बोलतात ना अशी जखम झाल्यासारखं होतं. मग त्याच्यानंतर असं काल पण एक ज्यांच्या इकडे आम्ही गेलतो शोसाठी सॉरी शूटसाठी. त्यांनी 2 मिनिटं फक्त असं यो यो असं बोललं. ते बोलतं इथं दुखायला लागलं दुखतं मला. जेव्हा मी काल दुखायला काय लागलं. इथे दुखत होतं मला. हां. आणि मी कंटिन्यू बोलतो. म्हणजे आता तरी खूप कमी आहे. गणपतीमध्ये तुम्ही माझे व्हिडिओज बघा. खूप होते. गणपतीमध्ये मी कंटिन्यू म्हणजे आता तुम्हाला एक हात असा असतो ना, असा ठेवायला इझी वाटेल. पण असा अर्धावट ठेवला ना, नाही मग ते मिड पोझिशनमध्ये दुखतो. दुखतो. हा. तो तसाच असतो माझा हात. आणि असा हात मी 12 तास ठेवलाय बापरे. गणपतीमध्ये. मग हात काढलं जाम झाला. हालत हां, नाही. असं आता मी नॉर्मली बघा असा हात काढेल ना, तर असा हात असा थरथर असा दिसेल तुम्हाला. बरोबर आहे ना. आपण जर का 2 मिनिटं जरी हातात चहाचा कप ठेवला हां. तरी आपला हात दुखतो. हां. तर हे 12 तास किंवा जेव्हा शूट चालू आहे तितके वेळ चालू ठेवणं हां. आणि वरून याची मूव्हमेंट मला कंटिन्यू ठेवावी लागते, कंटिन्यू. की असं. आता तो रिअल वाटतंय कारण तो हाताची मुवमेंट कंटिन्यू आहे. हां. हे रिअलच आहे. हां, ठीक आहे. रिअलिटी तुला ओके. तुला रिअलिटी दाखवू का? रिअलिटी काय दाखवू नका शांत. काय दाखवतो रिअलिटी मला? अरे म्हटलं अरे पाय हां, पाय. पाया पडतंय बरं. कसं होतं की लोकांना काय वाटतं की व्हेंट्रिलोक्विझम म्हणजे फक्त की आवाज बदलणं किंवा हँड मुवमेंट करणं. हे तुझ्या मते काय आहे? किंवा कसं नाही की आता गणू थोडा पुढे आला तर आवाज मागून येतो असं कधी होऊ शकतं? असं म्हणजे लिप मुव्हमेंट. आता गणू इथे आहे, आवाज इथे येतो. काही जणांना ते लक्षात येतं की लांबून आवाज हां, हां. करायचा. लांबून ते लक्ष कसं येतं manage लोकांचं. केलं होतं जातं. उलट अर्ध्या लोकांना व्हेंट्रिलोक्विझमची नावच नाही माहिती. अर्धे बोलतात मलाच मिमिक्री माहित करतो. नव्हतं. मला विघ्नेश पांडेमुळे कळालं व्हेंट्रिलोक्विझम म्हणजे काय प्रकार. मला पण त्याच माणसामुळे कळालं होतं. आधी फक्त बाहुला. हां. कारण झपाटलेल्यामध्ये बाहुला ऐकलेलं आहे. बोलका बाहुला. बोलका बाहुला एवढंच माहिती हां. आहे. ह्या आर्टला व्हेंट्रिलोक्विझम बोलतात. मला विघ्नेश पांडेवरून कळालं. बस ते. तो माझा ह्या गोष्टी मी तो तरी इन्स्पिरेशन आहे, की त्याला बघून मी ही गोष्ट शिकलो.
ॲना पण एकदम ते ॲना इज हा आवाज माझा मी ॲनासारखा ठेवलाय थोडंसं. वाटतं थोडंसं हां, ते. ॲनासारखा लिटरली मी त्याला बघूनच शिकलोय, तर मला हम्म. त्याच्यासारखाच आवाज काढता जमतो. नाही, आणि त्यांचं पण एकदम ग्रँड लेवलला आहे, कारण त्यांचं तर खूप 2 तो एकाच पपेट चालवतो हां, विघ्नेश. तेच. आमचा पण आता तेच प्लॅन चाललाय, बघूया होईल. करा ट्राय लवकरच, आम्हाला हां. पाहायला आवडेल. कुणी अजून एक गणूचा पाठ राहिला तुला आवडेल का? हट हट. बाय. नाही आवडणार? नाही, ठीक आहे, मैत्रीण आली तर कधी मैत्रीण नाही चालणार. मग मी तर चालेल. काय? मैत्रीण पाहिजे ना तुला. कमी आहे का माझ्याकडे? मैत्रिणी कोण भरपूर आहे. मग काय मग कोण कोण आहे? 60,000 अशी थोडी आहेत. चुप रे. आता स्टोरी टाकली नाही सिंगल. असे 2-3 लव तर असे येतील. 2-3 लबू नसतात, एकच लबू असते. तुला आवडते का बघू? काय सांगू? आवडती म्हणजे येस. ओके. सराव करतो या सगळ्याचा, प्रॅक्टिस केली जाते काय कर असंच चालू आहे. म्हणजे प्रॅक्टिस वर्ष केली लोक मी. प्रॅक्टिस करतात 5-5 लय 4-4 लोक वर्ष. वर्ष प्रॅक्टिस करतात, बट माझं तसं नव्हतं. मी बोललो ना, मला 2 हफ्त्यामध्ये असं वाटलं की मला येणार आहे, म्हणजे मला येतंय ही गोष्ट आणि मी करू शकतो पुढे. मी डायरेक्ट माझ्या मॅनेजरकडे गेलो, माझा मित्र, म्हणलं मला करायचं, मला काहीतरी नवीन करायचं आहे, करूया. झालं चालू आमचं. म्हणजे इतकं सहज झालेल्या सगळ्या गोष्टी. सहज झालंय, बट त्या सहजमध्ये पण खूप कष्ट होते ना, कारण की बापा बोलला होता, तुला जे द्यायचं ते देईल मी, तुझी कष्ट तयारी केलं पाहिजे, पाहिजे कष्ट तू. करायची, त्याशिवाय काय नाही. तुझ्यामध्ये काहीतरी आहे. आणि मला लहानपणीपासून लोक बोलायचे, माझं लहानपणीपासून कसं मी अभ्यासात नव्हते. नव्हतं, माझा अभ्यासात बिलकुल मन नाही. मग असं एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी आपल्याला पाहिजे. असं काहीतरी मी बोलला चला आफ्टर 12 मी नाही गेलो पुढचं, हां. जॉब बीप केला, हां. त्याच्यामुळेच खुश होतो. त्याचे खुश होते. पण आता वेगळंच काहीतरी भेटले, म्हणजे हां. जगापेक्षा वेगळे आहे. आणि माझं लहानपणीपासून एकच स्वप्न होतं, म्हणजे लहानपण पण आहे, बट एका टाइमला स्वप्न असं होतं की ऍक्टर बनलं पाहिजे चांगलं, आणि ऍक्टिंग खूप यायची, म्हणजे ऍक्टिंग चांगली करतो ऑलमोस्ट. तुम्ही मला रडायला बोला, हसायला बोला, अश्रू पडतील अशी ऍक्टिंग करतो सगळ्यासमोर. लिटरली. तर ह्या गोष्टी मी बघून बघून शिकलो. माझ्यामध्ये माहिती आहे ना, मला बघून ज्या गोष्टी शिकताना वाटलं ना, मी शिकून घेतो. हां. त्या गोष्टीला बघून मला येतं. मग आता पुढे जाऊन तुला हिरो व्हायचं का गणू हिरोईन? काय मी ना, हट. आपण हिरो आहे. तो नाही होणार का मग? प्रेम नाही होणार? अरे तो साईड कॅरेक्टर आहे. बाई, साईड कॅरेक्टर पण होईल. साईड कॅरेक्टर काय ना होईल का? होईल होईल. तेरा भी भगवान भला करेगा. हा ठीक आहे. असं काही झालंय का की एखाद्या शो मध्ये गेला आणि गणूला बघून प्रेमला सगळे विसरून गेले, म्हणजे गणूच पुढे आलाय, प्रेम मागेच पडलाय. ऑलवेज तसंच होतं. हमेशा तसंच होतं. आता मी सगळीकडे. जेव्हा एंट्री झाली की तुम्हाला कसं वाटलं, अरे गणू गणू नाहीये, कुठे आहे? गणू नाही. गणू नाही. आता पण निम्म लक्ष गणूकडे आहे. गणूकडे ऑलमोस्ट सगळ्यांचं लक्ष असतं, की मी जर कुठं तुम्हाला सांगतो माझ्याला लय घाण सवय आहे. मी गणूला सोडून कुठे जात नाही. हा. मी घरातली भाजी घ्यायला ते सोडून बाकी सगळंकडे गणू घेऊन जातो. गणूची एक बॅग आहे, कॅट बॅग आहे ना आमची, त्याच्यामध्ये गणू असतो, गणू हायलाईट होतो. बॅग मध्ये तर मला माहिती आहे माझी ओळख गणूवरती आहे, तर मी त्याला रोज बॅगेवर लटकवतो घेऊन. हा, हा. आणि निघतो. तुला कसं वाटतं रे की ते बॅग येत असताना की हा बॅग पाठी घेऊन फिरतो तुला? नाही काय नाही, गरम होतं थोडासा. त्याच्यानंतर गरम झाल्यानंतर याला बोलतो गाडी थोडी फास्ट पळत जा, म्हणजे गरम हवा नाही. तरी येईल आतमध्ये. अरे तू गाडी पळवली तर पडू शकतो. अरे तू पडायच्याच लायकीच आहे. चुप रे. अजून किती पडशील? कॅरेक्टरच पडलेला तुझा. चुप ना. बरं, जेव्हा प्रेम शो घेतो म्हणजे तुझ्या भरोशावर, गणूच्या भरोशावर, तर मग तुला काही पैसे मिळतात का? फक्त शर्ट चेंज केला जातो का ते पण नाही केलं जातं? एवढा गरीब आहे ना, सगळे पैसे खाता माझे. मी नाही खात तुला एक रुपया भेटत नाही का? नाही ना. भाई, तुला आम्ही देतो, खूप काय गोष्टी देतो माहितीये का. काय देतात अरे सर्फ एक्सेल देतात हे लोक धुवायला बघतात. मशीन मध्ये? अरे तू काय देऊ की मशीनमध्ये फिरायला लागतं. त्यांचे लोक मॅनेजरला तर असं मारील नाही. हे मॅनेजर असं फोडील तुझं डोका. माझे पैसे घेऊन घेतो तुला काय काय. पण द्यायला पाहिजे तुला थोडे, आहे ना? थोडेसे तुझे खर्च करायला पाहिजे. खर्च तर केलं पाहिजे. अरे तर काय एक 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 माणूस नाही, 2-2 जणांचं घर चालवतो मी. बघ तो शर्ट किती दिवस झाले बघते, बदल नाही म्हणा त्याला. का आवडते तुझे? आवडतं, मला लय आवडतं. आवडतं. शर्ट तर नाही बदलला मी, Shirt बिलकुल नाही. Shirt हे नाही मेरा बदलला. कॅरेक्टर आहे. खरे गणूची ओळख त्याच्यामुळे हा, तुम्हाला सांगतो असं नाही गणूचे कपडे नाहीत घरात. गणूचे आहे, कपडे आहेत. पण ती ओळख गणूची आहे. हा, गणूचे ती ओळख आहे. म्हणजे गणूचे कपडे आहेत ना, तुम्हाला सांगतो घरामध्ये माझ्या मम्मीने ना खूप आणून ठेवलेत. माझी मम्मी ऑर्डर करत राहते काय ना काहीतरी. त्याला बुटं ऑर्डर केलेत, पॅन्ट आहे, टी शर्ट आहे, हुडी आहेत.
हुडी पण आहे. नाही घालत. मला माहिती आहे गणू कसा दिसतो, कसा चांगला वाटेल. तर सगळे हेच बोलतात, की गणू याच कपड्यामध्ये नीट आहे. नाही त्याचे शर्ट बदलला की त्याची आयडेंटिटी बदलणार आहे. जर कधी बदलायला पण गेलो, तर हा थीम नाही बदलणार. थीम तीच जास्तीत राहील. जास्त एक इन्स्टा आयडी लागेल. ती लावून घ्या हां. त्याच्यात प्रमोशन करायला तर बघ. हा नाही तर काय, पैसा 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 सगळं तेच वाचायला. थांब रे. तर मग इन्स्टा जर्नी कशी सुरू झाली तुझी? इन्स्टा जर्नी जर असं बघायला गेलो ना, तर मी खूप वर्ष आधी रील्स टाईप थोडंसं काढायचो. हां. हां. एक गणूच्या कंटेंट आधी. क्रिएशन नव्हता माझा तेव्हा. हां. असंच रील नॉर्मल रील बनवायचो मी, सॉंग्स आणि काही कधी Lip फार sync वगैरे. कधी फार हां. आणि कधी ट्रान्झिशन व्हिडिओज ते 2019 वाले टिकटॉक वाले TikTok तेरी प्यारी प्यारी. गणू जाऊन पाहिलं आपण. हां. टिकटॉक 2019 हां. अजून तसा छवरी दिसतो तू. थांब रे. तो मग त्यावेळेस ते होते नाही हां, का तेव्हा त्यावेळेस. म्हणजे मी असे व्हिडिओ बनवायचो. हम्म. आणि मी नवीन ओप्पो फोन घेतला होता. ओप्पोचा त्यावेळेस. F19s आणि मला फुल वाटलं भाई माझा कॅमेरा आयफोनला पण तोडे. तोडे. भले किती पण खराब राहू द्या, पण आपल्याला आपला फोन हे नवीन असताना असं वाटतं ना आपल्याला की आपला आहे ना आयफोनला तोडे. हां. नंतर 2 दिवसानंतर ते किंवा नंतर 2 महिन्यानंतर कळतं, की कळतं अरे की नाही रे, खूप खराब. आयफोनची क्वालिटी कोणी मॅच नाही हां, करू शकत. असंच होतं. मग त्याच्यानंतर मग ते सगळं चालू होतं माझ्या इन्स्टावरती मी व्हिडिओ रोज टाकणं, काही ना काहीतरी. मग त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी म्हणजे पप्पानी मम्मीला आयफोन गिफ्ट केला. मग त्याच्यामध्ये पण मी तेच चालू ठेवलं. ट्रान्झिशन बनवणं, रील्स बनवणं. पण कंटेंट क्रिएशन कधी डोक्यातच नाही आला. आणि एक पहिला व्हिडिओ आम्ही जेव्हा कंटेंट क्रिएशनमध्ये पहिल्यांदा एक ॲक्ट व्हिडिओ बनवला होता. बरं. माझ्या म्हणजे मॅनेजरसोबत मिळून. हां. तो पण झेप्टोचाच होता. बरं. म्हणजे फ्रेंडशिपवरती होता तो. झेप्टोने एक व्हिडिओ टाकला होता, की फ्रेंडशिप डे येतोय, हम्म. तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. हां. ज्याचा व्हिडिओ चांगला असेल त्याला आपण प्राईज देऊया. प्राईज देऊ. हां, बरोबर. तो व्हिडिओ बनला. आम्ही मस्त बनवला आणि तो पोस्ट करून टाकला. गेले 10K व्ह्यू गेले त्याला. झेप्टोचा कमेंट आला आम्हाला, की सॉरी बट तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं होतं त्याच्यामध्ये. काहीतरी प्रोसेस करायची होती वाटतं चुकली त्याला. असेल प्रोसेस किंवा राहिली असेल प्रोसेस करायची. ओके. नाही येत होती का आपण काय? अच्छा कॉम्पिटिशनच काढून टाकला होता. ओके. कॉम्पिटिशनच काढून टाकला होता. प्रेमला तिचं तर माहित नाही की त्यावेळेस काय झालं होतं. अरे त्याची अक्कलच एवढी खराब आहे ना, हे त्याला जानकारी देणं अजून खराब आहे. तर मागं बसलाय, ए जाड्या. मॅनेजर येतो आपला. तू मॅनेजरला एवढं ठेवतो का रे? अरे तो नाही तर काय होईल. तो इथं काहीच होणार नाही छोटे. हा नाही तर काय, अर्ध कंटेंट त्याच्यावरतीच असतं माझ्या. बसल्या असल्या जोक सुटत नाही तर त्याच्यावरतीच सुटतो मी. पण मग तू जेव्हा जातो स्टेज शोधला वगैरे जोक लिहून गेलो असतो का रॅन्डमली सगळं झालं? आजपर्यंत मी त्या गोष्टी नव्हती शिवत. माझा मॅनेजर आजपर्यंत मला एकच शिव्या देतो. तू स्क्रिप्ट काही नाही लिहित. का नाही लिहित? हां. मला गोष्ट माहिती की मी ज्या माइंडसोबत जातो तिकडे क्विक सेकंड माइंड आहे माझा, हां, हां. की समोरच्याला कसं हसवायचं मला माहिती आहे. मी जोपर्यंत वातावरण बघत नाही ना, मला कळत नाही काय चाललंय. हां, बरोबर. हे पण तरी शोला जाताना एखाद्या स्टेजवर तरी पण थोडी फरक होईना, थोडी तयारी. काय हे एवढं नको पण 2-1 पण तरी. त्याचं लक्षच नाही मॅनेजर तुमच्या कामात आहे. म्हणजे स्क्रिप्ट थोडीशी जाते. टॉपिक्स असतात माझे. हलके हलके Topics. नाही पूर्ण असं topics स्क्रिप्ट पाहिजे. पूर्ण रेडी नाही, कारण की स्क्रिप्ट का नाही येत माहिती आहे का? आता माझं कसं म्हणणं आहे, मोटिव्ह असा असतो की लोकांनी गणूसोबत बोललं पाहिजे आणि लोकांना गणूचं बोलायला कळलं पाहिजे. बरोबर. आता मी एक स्क्रिप्ट घेऊन समजा, आता तू आणि मी कुठं फिरायला चाललोय, ठीक आहे, हां, आणि मी पूर्ण दिवस आहे ना, मी सगळं प्लॅन करून ठेवलंय. हां. त्या प्लॅनच्या हिशोबाने चाललोय, पण तुला ती गोष्ट नाही आवडत आहे. बट सपोज तू आणि मी निघालोय अनप्लॅन्ड. अनप्लॅन्ड, इकडं थांबलो, चल काहीतरी गावरान कोंबडी खाल्ली मस्त, पुढं निघालो काहीतरी खेळलो कसं याच्यात भारी वाटतं. ह्याच्यात भारी वाटतं. तसंच गणूचं सेम तसं आहे. मी फक्त टॉपिक घेऊन चालतो, की मला हे करायचंय, हा टॉपिक घ्यायचा, हा टॉपिक घ्यायचा आहे. हां. त्या टॉपिकला आपला ऑडियन्स आहे ना, त्या टॉपिकला फनी बनवतो. खरं आहे. ऑडियन्सच आपल्याला टॉपिकचा एकदम फनी कंटेंट देतो, काही पण केलं तरी. हम्म. ते लोकं आपल्यासोबत बोलतात ना, काही ना काहीतरी भेटतं त्यांच्यामध्ये आणि एवढा फनी कंटेंट भेटतो ना खरं तर. आणि माझी ऑडियन्स एवढं सांगतो ते खूप चांगली आहे. खरं आहे. म्हणजे आजपर्यंत मी एकही असं कमेंट नाही बघितलंय ज्याने मला डिमोटिवेट केलं असेल. अजिबात नाही का म्हणजे कधी. कधीच नाही. म्हणजे एक कमेंट आलता काल मी डिलीट केला. तो माझ्यासाठी नव्हता. तो अमन दादाच्या व्हिडिओवरती होता. त्यांनी खूप घाण शिवी टाकली होती. बरं. तर मी बोललं की जाऊ द्या, काय होत नाही. अशी येतात. नाही असतं. पण आपल्याला कोणी असं हे नाही करत. नाही, उलट नाही. माझे 300 फॉलोअर होते ना, त्याच्यामध्ये 1 महिना माझा व्हिडिओ नव्हता गेला. 1 महिना. कारण की हा डॉक्टरकडे होता. 1 ते 2 महिने माझा व्हिडिओ नाही गेले, सॉरी.
2 महिन्यापर्यंत माझा व्हिडिओ नाही त्याच्याशिवाय गेला. कामच नाही होऊ शकत. नाही. तो आहे तर सगळं हँडल होतं माझ्याकडे. कारण की डाटा पूर्ण त्याच्याकडे ठेवतो मी. मला माहिती आहे माझ्याकडं आणि माझ्याकडे लिटरली 20 का 25K माझे फॉलोअर्स होईपर्यंत माझ्याकडे फोन नव्हता. सगळं आयफोन त्याच्या माझ्याकडे फोनवर. नव्हता. त्याच्याच फोनवरनं करायचो. असे मित्र पाहिजे खरे. हां. आणि मित्रता म्हणजे बघायला गेलात ना, तर मी त्या गोष्टीमध्ये खूप लकी आहे. एक मित्र असा तरी असावा. पाहिजेच आपल्याला हां. support. आणि माझ्याकडे एक नाहीये. माझ्याकडे अनेक आहेत. बरोबर आहे. माझ्याकडे असे आहेत ना, म्हणजे जर मी चिडलो जरी ना आणि मी बोललो मला नाही यायचंय, तर मग घरी येतील, कॉलर धरतील, उचल चल. चल म्हणतील. मग एका साईडला गणूला अशी घेऊन जातील. हा, असे म्हणून पण पाहिजे त्यांना. त्यांना गणू पण लागतो आता. आता गणू इज अ कॅरेक्टर जो त्यांच्यामध्ये राहायलाच पाहिजे त्यांना. गणू बोलत नसेल तरी बॅकमध्ये पाहिजे. पाहिजे. हां, त्यांचं असं म्हणणं असतं. आणि फ्रेंडशिपमधली आमची एक गोष्ट आहे ना, की हा. आम्हाला एकमेकांचा राग लवकर येत नाही. बर हां. उलट मैत्रीत भांडणं खूप होतात मी पाहिलेले. नाही. आमच्यात पण होतं. होतात असं नाही. आमच्यात होतात. टोकाची भांडणं होतात पण परत एकत्र भांडण होतो आम्ही. होतात. आमचे भांडण कसे असतं माहिती आहे का? आम्ही एक जणला पकडतो, कुत्र्यागत करतो. त्याचं असतं की 3 जणांचा ग्रुप आहे ना तर दोघं तिसऱ्याला येण्यात काढतात. 3 नाही. इथं सांगतो असं आहे ना, example. हा एक्झाम्पल आहे. हा. इकडे असं इथं 6 जण आहेत ना, इकडे 5 जण मिळून एकाला एकाला कुत्र्याला का मारते. पकडणार. तो आता मागा बसलाय. एक दिवशी आम्ही असेच मित्राच्या घरी गेलतो टाइमपास. हम्म. आणि मग सगळं झालं. आता शूट झालं, सगळं झालं, तर काय करायचं? बरोबर. उनो खेळतोय आणि उनो खेळताना एक मित्राने चिटिंग करायला चालू केली. त्याला लाथासारखं तुडवला. मग त्याच्यानंतर आता बोलला आम्ही आता कोणाला मारायचं? हा. मग तेव्हा ह्याच्यावरती लक्ष गेलं. आ, बापरे. हा असा बघतोय. गेला. काय गेला. हा बॅट घेऊन असं उभा. आणि एवढं मारलं त्याला, एवढं मारलं. तुम्ही लय छान मॅनेजरला तुमच्या. लय. म्हणजे तो गणू मॅनेजर पण नाही. आणि तुम्ही पण एक मग मित्रच आहे पण मॅनेजर म्हणजे त्याला फक्त एक आम्ही असं बोलतो की मॅनेजर आहे. चिडवा बट म्हणून त्याच्या आणि माझ्या फ्रेंडशिपला म्हणायला गेलो ना, तर म्हणजे झालं जन्मापासूनच सोबत समजा. एका गल्लीमध्ये मोठे झालोय. असं झालं की मी ज्या गल्लीमध्ये राहायचो तो पण त्याच गल्लीमध्ये राहायचा. माझी मम्मी पण एकाच त्याला शाळेत. एकाच शाळेत. असं. बट मी मध्ये हॉस्टेलमध्ये शिफ्ट झालतो. म्हणून ते थोडंसं हे त्याच्यामुळे गॅप सुटलं. पडला गॅप होता. बट पडला. त्यांनी कधी आणि मयुरेश जो आहे ना, आमच्यामध्ये एक मेन बोलतात ना, एक मेन माणूस समजतो मी त्याला. का? कारण की खूप वर्षानंतर जरी मी आलो, त्यांनी मला कधी ग्रुपमधनं असं वेगळं नाही होऊ दिलं. हम्म. बर्थडेला ये. तो आजही सगळ्यांचे बर्थडे सगळ्यांची त्याला आठवण आहेत. एकही मुलगा नसेल. मला कोणाचीच नाही आठवण. मला त्याचाही वाढदिवस लवकर आठवण आहे. एवढं माहिती पुढच्या महिन्यात आहे. पण आठवण नाही मला. काय डे माहित नाही. आता मला एवढं आठवण आहे 16 तारखेला त्याचा वाढदिवस आहे. मला एवढं गाडीत सांगितलं होतं त्यांनी. हा, आता सांगितलं 16ला पण नाहीये. कितीला आहे? बापरे. सॉरी 17ला. सांगू ना विसरले. सॉरी 16ला 12 वाजता आहे. गडू काय करायचं आता? हे हिच्या डोक्यात काहीतरी टाकलं व्हायचे. हे मॅनेजर चुप रे. आता ते दोघं एकत्र झाले का? नाही, हे जिंदगीत नाही होणार. तुम्ही गणूचे पहिले व्हिडिओ बघणार ना, तर गणूचा हुक होता लास्टचा. मॅनेजर फटके खाशील कॅमेरामॅन कर. हां. तर कसं आहे, मयुरेश हा आमच्या ग्रुपमधला मेन बोलतात ना, एक असं झाड आहे ना जे बॅकबोन आहे ज्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. हां, एक बॅकबोन आहे. असा मित्र असला पाहिजे, की ज्याने रस्सी किती पण ताणू दे, पण ती सुटली नाही पाहिजे. सुटली नाही पाहिजे. आता आमचं थोड्या दिवस पहिलेच एका मित्रासोबत थोडंसं झालं होतं. बट त्याला आम्ही वापस कॉल केला. "कुठे आहे रे? हां, जास्तच माजला का?" असं चालतं. हीच भाषा असते करू सांगतो. हां, जास्त माजला का बोलतो. तो बोलतो, "ए" आणि आमच्यामध्ये ना कास्टिझम लय होतं हां का. म्हणजे बर तसा कास्टिझम नाही, मग असं मस्करीवाला. म्हणजे तरी कसं? आता मी बुद्धिस्ट आहे. हम्म. मराठी आहेत. कास्टची इज्जत करतात, व्यक्तीची नाही. व्यक्तीची नाही आहे. व्यक्ती आम्हाला कसाही. नाही नाही, मित्रामध्ये कसं आपण इथे धरतो. आमच्या मित्राची भांडणं आली की ए तू आणि- माझा जास्त इकडे पटकन हां, हेच होतं. असंच. आणि हीच भाषा असते. आमचं जसं आम्हाला वाटलं होतं आमचा ग्रुप ना एवढा चांगला निघेल हर एक गोष्टीमध्ये. म्हणजे आमचा एकही एक मित्र ना काही ना काहीतरी करतोय चांगलं. हम्म. म्हणजे एक कुठला कन्स्ट्रक्शन लाईनला चाललाय, तर एक चांगला सोशल मीडिया एजन्सीमध्ये मी क्रिएटर झालोय Creator आहे. आता कुठेतरी जाऊन. त्यानंतर कोणी काही म्हणजे एक चांगल्या पदावरती निघतायत सगळे. हम्म. पण त्यांच्या हरकती काही सुधरत नाही. ते सुधारणारच ते नाही. लहानच्या लहानच राहणार आम्ही. आणि त्या हरकती फक्त आपल्या समोर आहेत.
हा त्यांच्या कामावर गेल्यावर ते शांत ते तिकडं शांत असतात एकदम एकदम काम शांत एकदम. एकदम मस्त. जसं आता तुम्ही बघणार ना मी कुठं पब्लिकमध्ये बसलेला असेल ना तर लोकांना असं हायलाईट पण होणार की मी बसलोय. लगेच लगेच हा लागून. हा बाहेर आला डायरेक्ट. ते मध्ये रील नाही का ते मुलं बघून राहिले त्याच्याकडे, हा तसं. ते लगेच हाईड होतं. हा नॉर्मल लोकांचं नाही होत. काय हं. काय बरं का तू मग म्हणजे मुली तुझ्याकडे बघतात का त्याच्याकडे बघतात? हा ठीक आहे. सर्दी आली? नाही कोणतरी कोणाला धूर सोडतोय चुप रे. अरे मग गणू पोलीस तुझ्याकडे बघतात का प्रेमकडे बघतात? माझ्याकडे. त्याचं तोंड कशावर? कशा लायकीचं नाही. ठीक आहे. वेळ असते का? काय आता मी काय ते बोलू पण नाही शकत. तुझी लायकी नाही बोलायची. चुप नाही. तुला असं वाटतं मला काय बोलू शकतो हो बोलून दाखव. हॅपी बर्थडे. हेच बोलू शकतोस. बरं तुझा हॅपी बर्थडे कधी? 19 जुलै 19 जुलैचा हेच आहे. याचा. माझा पप्पांचा पण. हा पप्पाचा आणि माझा त्याच्या थोड्या दिवस आधी 7ला. म्हणजे पप्पाचा त्याचा बर्थडे सेम आला. सेम करा लागेल. केक खर्च कापतो का मग? वाचला खर्च वाचला खर्च वाचला. तुला केक आणतो का प्रेम का नाही आणत? नाही अजून वेळच झाली नाही का अजून birthday आलाच नाही आला. अजून बर्थडे आलाच आता नाही. केक नाही आणलं तर मला सांग बघतो फोन कर. येस बघ तू बरं का? आणशील ना. मी आणीन ना. येस केक आणू नका तुला बघतोच. नाही असं तर नाही बट आणावं लागेल आणावं म्हणजे लागेल. एका स्टेजवर असं तू गेलायस त्याच्यात नाही का की तुझं लिपसिंग चुकलंय की बोलताना चुकले आणि गणूची मुवमेंट चुकली असं काही झालंय किंवा हा शब्द चुकले गेले आणि गणूची मुवमेंट झाली नाही असं काही झालंय? असं एकदा ती झालं मग ती होतं. सावरतो कसं काय? ती गोष्ट कशी सावरतो माहिती मी. समजा आता एक दिवशी आत्ताची जी काल रील टाकली ना मी हा. त्याच्यात जस्ट 2 सेकंदा पहिलाच आहे की मी चुकीने गणूच्या आवाजामध्ये हा, स्वतःचं स्वतःला इंट्रोडक्शन बोलतो. देऊन दिलं की माझं नाव गणू सॉरी माझं नाव प्रेम. प्रेम हा अरे मला अरे सॉरी माझं नाव प्रेम. ते समजून घेतलं. सॉरी कनेक्टेड आहे थोडंसं पण माझं जसं चालतं. बाई माझं पण चालतं. नेट इथं काहीतरी मिसिंग आहे. काय तुझा प्रेझेन्स मग निघीकडनं. ही आली रील आली. ते पाहिले ते. तर त्याच्यामध्ये पण मला ते वाटलं की ते खरं आहे म्हणजे नाही. म्हणजे तू ते ठरवून आलता. नाही मी चुकलो होतो. चुकलं होतं पण ते सावरून घेतलं. हा पण त्यावेळेस कोणाला ते वाटलं नाही. रिकव्हरी माझ्या ठेवतो मते मी. कुणाला वाटलं नाही त्यावेळेस की ते चुकलं होतं म्हणून. हा नाही तिकडे कोणाला काय वाटलं नाही. त्यांना पण असं वाटलं की स्क्रिप्टेड आहे का काय. बट मी नंतर बोललं नाही बाबा सगळं खरंच आहे. बरं तर मग प्रेम जेव्हा तू बाहेर जातोस हम्म. तेव्हा तुला ओळखतात का जर गणू बरोबर नसेल तर? अजूनपर्यंत ना खरं सांगू तर मला ना 2 ते 3 जणांनीच असं ओळखलंय हा की विदाऊट गणू. विदाऊट गणू. हा. एकाने असा आवाज देऊन दिला अरे गणू. आवाज पण त्याच्या नावाने दिला, गणूनीच. गणू. हम्म. मग एक सिक्युरिटी होता त्याने मला बोललं की श्रीमान लेजंड दादा हम्म. हम्म. त्यांची व्हिडिओ बघितली असेल तर बोलतात त्याच्या व्हिडिओमध्ये मी तुला बघितलं होतं तू आला होता. हा बरोबर आहे. बरोबर. मग ती आठवण कशी आहे? कारण सीमाना आणि तुला बोलून घेतलं होतं, बरोबर? हा म्हणजे सीन असा झालता की बोलवणं पण म्हणजे कसं झालतं की त्या इव्हेंटमध्ये आम्ही गेलतो. तो इव्हेंट 2 दिवसाचा होता. तर त्या इव्हेंटला अटेंड करायचं आणि श्रीमान दादा येणार म्हणजे मी तर माझी Excited, इन्स्टा full आयडी तुम्ही excited. बघितले असेल. फक्त एकच माणूस फॉलो आहे. फॉलोईंग फक्त एकाच एकच माणसाला. आहे. स्वतःला पण नाहीये. नाहीये. कोणालाच नाही फक्त ते एकाच माणसाला एकाच आहे. माणसाला. एवढे आहेत. तर श्रीमान दादाला बघून म्हणजे जेव्हा मी असं आम्हाला जेव्हा माझं मॅनेजर होतो श्रीमान लेट येईल 7-8 वाजता येईल हा. आणि आम्ही लवकर गेलतो 12 साडेदहा 12 वाजता. सकाळी. सकाळी 11:30-12 वाजता. आणि मग श्रीमान दादा तिकडे लकीली लवकर आले. म्हणजे हा, हा. खरंच लवकर आले त्या ते दिवशी नशीब ते. तेवढं चाललं. 12 का 1 वाजताच ते तिकडं आणि मी तेवढ्यात ऐकतोय की वेलकम टू श्रीमान लेजंड अभी हमारे साथ खेलने वाले. मी बोललो अरे बापरे कॉलेज ट्रॅव्हल्सचा इव्हेंट होता. लवकर आले. मी लिटरली गणू असा घेऊन जो पळालो तिथे जितक्या स्पीडने मी पळू शकलो तेवढ्या स्पीडने कारण की मला माहिती ती पहिली रो मला पाहिजे. हा. त्या पहिल्या रूममध्ये जोपर्यंत मी उभा नाही राहणार तोपर्यंत श्रीमान दादाला दिसणार नाही मी. तिकडे उभा राहिलो. त्यानंतर श्रीमान दादाच्या एवढ्या नावाने एवढ्या आवाजाने ओरडतोय श्रीमान दादा. आणि तिकडचं कसं तिकडे लाईट्स आपल्या डोळ्यावरती येतात. चमकतात. दादाच्या डोळ्यावरती दादा दिसत नव्हतो मी. बट मी खूप स्ट्रगल केला तिकडे. दादा दादा ओरडतोय. पाहिलेलं आहे मी ते. हा पूर्ण ओरडतोय. तुम्ही समोर बघितलं असतं ना तेव्हा एवढा क्रेझी सारखा करत होता ना मी. असं गणून असं वरती उभा केलता मी अक्षरशः. मग तेवढ्या श्रीमान दादानी असं नोटीस केलं की पाहिलं हा कोणतरी आहे असं करत होते ते की तो भावला बघ. हा. असं तो व्हिडिओ मध्ये पण कोणाला तरी आलाय म्हणत होते. ते की भावला बघ. ते झालं पण एक
पॉईंट असा आला की श्रीमंताला जायचं होतं तिकडे हं, खालती. हं. मग तिकडे मी ओरडून मी बोललो, "दादा 2 मिनिटं भेटतील का तुझे फक्त?" दादा बोलला, "मी आहे." त्याने मला हात दाखवला, "मी आहे." मी आहे. बट तो जेव्हा स्टेजवर होता, "आता नाही भेटणार." म्हणलं, "जाऊ दे, झाला आता नाही भेटणार." झाला असा गेला तो. हं. मग तेवढ्यात मी टीमला पण तिकडे थोडी रिक्वेस्ट केली होती की श्रीमंतासोबत भेटायचं आहे. मग तेवढ्यात ती मला बोलते की "तुम्हाला बोलवलंय. तुम्हाला आम्ही तुम्हाला अर्ध्या बोलवलंय. तासापासून शोधतोय." पण तुम्हीच सापडत नाही. हां आणि मी का दिसत होतो माहिती आहे लोकांना? मी गनू बॅगेत ठेवला होता. त्याच्यावर माहीतच नाही लोकांना की ते काय पाहत असते की गणूवाला कुठे? गणू कुठे ते एक बावला तो कुठे आहे? आणि तोच नाही बरोबर म्हटलं तोच कसं नाहीये. मी तिकडे फुटबॉल खेळतोय मस्त. ते आतमध्ये खेळायसाठी होतं थोडंसं. हां. मी जगलिंग करत होतो अरे पूर्ण यार. ग्रुपमध्ये घुसून आणि मग गनू असा बॅगेत ठेवला होता. मग तेवढ्यात मग बघितलं एक जण मी गनू वापस जसा गनू हातात टाकला, लगेच. एक जण कुठून तरी "अरे सर हम आपको आधे घंटे से ढूंढ रहे." आणि ती टीम हं, हं, दिल्लीवरून हं. आलती कॉलेज हां, हां. रायव्हल्सची. कॉलेजला. तर मग ती आली. ते बोलतात चला. मी बोललो चला आता चला. आणि मी खूप एक्सायटेड, एवढा हां. एक्सायटेड, एवढा एक्सायटेड म्हणजे असा गळा भरला होता लिटरली एवढा एक्सायटेड होतो मी. आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये गेलो. श्रीमान दादाला बघितलं आणि मी डायरेक्ट पाया पडलो. पाय मला पडले. हां, पाय. श्रीमान दादा म्हटलं, "मी तुला बघत आलो." कारण की एकच माणूस जो इन्स्पिरेशन म्हणून मी बघतो, हं. तर तो आहे. श्रीमान. श्रीमान दादांनी त्यांचा जॉब सॅक्रिफाईस केला त्यांच्या प्रोफेशनसाठी. चांगली जॉब करायचे ते खरं पण. बँकमध्ये होते, मॅनेजर होते. बरोबर? बरोबर. हां, तर त्यांनी पण चांगलं याच्यावाईज केलं होतं. आय थिंक मॅनेजर होते, कन्सल्टंट होते ते ते काहीतरी. पण चांगल्या पोस्ट होते हे नक्की. पोस्टवरती तर हं, चांगले होते ते. हं. त्याच्यानंतर मी त्यांना बघितलं. त्यांच्याकडनं पण शिकलो. कारण की त्या माणसाने तर किती वर्ष स्ट्रगल केलाय त्यांची लॉकडाऊनच्या. युनिक स्टाईल आहे वेगवेगळी. हां. उलट रोस्ट त्यांनी तर करायची. खूप आणि उलट त्यांच्यामुळेच आज मी सोशली आहे ना, सोशली गणू जेवढा होऊ शकेल तेवढा चांगल्याने बोलतो. हं, एकही अपशब्द नाही बोलत हं. गणू. मस्करी करतो. मस्करी तर समोरच्याला होणारच ना. समोरच्याला इज्जत बाइज्जत करणं आहे, पण हां, समोरच्याला शिवी नाही देणार. तेवढं कंट्रोल शिव्या मी देत नाही नाही गणूच्या देत. माध्यमाने. हां. कधीच नाही. कारण की गणूचं नाव पण गणपतीचं ठेवलं आपण. गंभीरपणे. हां, तर आम्ही जेवढं होऊ शकेल तर एकच शिवी देतो जास्त करून. हां. तुझ्या आईची कटकट तुझ्या हा तुझ्या पप्पाचा साखरपुडा आहे का? असं हे सगळं चालतं. तशी पण त्यांचीच होती. त्यांची स्टाईल होती. त्यांची स्टाईल आहे त्यांची ती. स्टाईल आहे ती. शिव्या नाही द्यायचं. आता श्रीमान दादाची एक व्हिडिओ होती. हां, तिवारी करून आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये एक हां. जण. बरं. तिवारीला एवढं बोलतात बिचारा तिवारी. तिवारी म्हणजे मी ज्या कॉलेज ट्रॅव्हल्सला होतो मी सगळ्यांना बघितलं तिकडे. हं, हं. भेटलो ना पण सगळ्यांना बघितलं. बघितलंय. त्याच्यानंतर झी गॉड त्याच्यानंतर खूप जण होते. तर खूप तिकडं होते. मग ते सगळे होते ना, आय वॉज लाइक की चला सगळ्यांना भेटायला भेटतंय. बट मेन श्रीमान दादा होते. खूप जणांनी हां. कमेंट टाकल्या, "अरे झी गॉड पण होता तिकडे. तू जीवन त्याला का नाही पण भाव देते?" पण सेम लेजेंड श्रीमान दादा आहे. कारण की मी जेवढं बघत आलोय पुढं येत आलो. माझ्या मम्मीला मी लिटरली जागेवरती व्हिडिओ कॉल केला. म्हणलं, "हे बघ." मम्मी त्याला बोलते, "अरे दादा तुमचेच कंटिन्यू व्हिडिओ बघतो हा. तुम्हालाच खूप काय मानतो, देवासारखं करतो." हां, मानतो कारण की आहेच आहे. त्या माणसाने हं, तेवढा स्ट्रगल केलाय आणि त्या माणसाने त्याचे अचीव्हमेंट्स हं. तेवढ्या आहेत. नाही मराठी गेमिंग इंडस्ट्री वाढली ना तर मग तिसरी म्हणतात हं. मग. श्रीमान दादामुळे. मराठी गेमिंग इंडस्ट्रीमध्ये तेवढं नव्हतं जोपर्यंत ते नव्हते तोपर्यंत. नो. खूप जास्त वाढले आणि त्यांचं सगळं बघतो आपण की खूप जास्त त्यांचं काम पण तेवढं. मेन काम कसं माहिती आहे का आपलं? श्रीमान दादाच मेन नाहीये. काय माहिती आहे का? जो माणूस स्ट्रगल करून वरती आला ना, तो मेन आहे. सगळेच. ज्याने स्वतःच्या स्ट्रगलचा बरोबर कोणाला कधी रॉंग मेसेज नाही दिला, तो व्यक्ती आहे तो. मला असं अजूनही एकही असा व्यक्ती भेटला नाही, ज्याने श्रीमंताच्या बाबतीत उलटं-सिधं बोललंय. अजिबात. तो अजिबात माणूसच नाही. वेगळा आहे. तो जगापार आहे. जेवढ्या नाही भेटलो आतापर्यंत जेवढ्या क्रिएटर्सला आतून भेटलो मी हं. हे सगळ्यांचं म्हणणं की श्रीमान दादा आमच्याकरता जवळपास गॉड सारखंच आहे. हं. मध्ये आम्ही गेलो नाही कपिल दादा. कपिल अग्रवाल तर माहिती असेल स्टँडअप कॉमेडियन आणि मराठी लेजंड्सचा होस्ट आहे. हं. त्यांना श्रीमान दादांना आणायचं आहे शोवर त्यांच्या एकदा तेच त्यांचं माझं म्हणते विचार आहे पण आता इतक्यात शक्य असतं नाही वाटत मला पण बघू ट्राय करू आपण आपल्याकरता ट्राय केलं तर श्रीमान दादा एवढा चांगला आहे ना, तो येईल. येईल तो. त्याची असं time काही भेटली प्रॉब्लेम नाही नाही. पण ते आपल्याला फक्त. कसं माहिती आहे का, त्याचा पण शेड्यूल खूप बिझी असतो. हां, त्यांच्यापर्यंत आपलं मेसेज पोहोचत नाही लोक हं. ती गोष्ट त्यामुळे वेगळी. पण त्याच्यानंतर तुम्ही रितेश दादाला पण भेटले होते रितेश देशमुख रितेश sir. देशमुख. ते सहज भेटले होते का असंच भेटले नाही, त्यांच्या मॅनेजरनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलता. बरं जे त्यांचे Starbucksचे मॅनेजर आहेत. तर मुंबईतला सेकंड Starbucks तो रितेश देशमुख यांचाच आहे. बरं सगळ्यात पहिली आउटलेट आणि सेकंड आउटलेट जी सेकंड आउटलेट खुलली होती, हां ती रितेश देशमुख यांची होती हे नाही खारला. माहित मला. काय कारला खारला. हं. आणि मग ती ओपन झालेली. मग ते खूप वर्षापासून पण आपली एक नॅचरल्सची व्हिडिओ होती, नॅचरल्स आईस्क्रीमची. हं. ती पण खूप चांगली गेली. त्यांच्या मॅनेजरने आम्हाला कॉन्टॅक्ट केले, की आमच्या Starbucksला येऊन व्हिडिओ करा. विजिट द्या आम्हाला माहिती नाही ते Starbucks भाऊंचं आहे. हां.
आता तिकडे आम्ही गेलो. तू आणि मी बसलोय. हम्म. तसंच त्या कोपऱ्यात भाऊ बसलेत. एक म्हणजे 2 जण बसलेत. त्या अंधारामध्ये काहीच कळत कळत नाहीये. नाही. काहीच नाही कळत आहे. आणि तू समजा तू मयुरेश आहे हा. आणि तू असं मागं बघतोय. अरे काय झालं? भाऊ. कोण भाऊ? अरे रितेश भाऊ. मी त्याला अरे रितेश भाऊ. मी असं अरे रितेश भाऊ रितेश मी गणू काढतोय बॅगीमधनं पहिले. गणू निघू दे. गणू पहिले पाहिजे तुम्हाला आम्हाला. हां. मला बोलतो अरे नॉर्मल हो, नॉर्मल हो. बी स्टँडर्ड. मी म्हणलं घंट्यात गेला खड्ड्यात स्टँडर्ड. कायचा स्टँडर्ड? म्हणलं मातीतून वर आलेली माणसं आहे आम्ही. कायचा स्टँडर्ड? बापरे. मी तिथे जाताना बघितलं आणि म्हटलं ठीक आहे. पहिले फिल्म स्टार होते ज्यांना बघितला मी तेव्हा आणि त्याच्यावरतीच शाहरुख खानचा पण ऑफिस होता. त्यामुळे गणूला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल? हा. अं, ती काय तिचं नाव? कोण? नको, नको. बिलकुल नाही. तो नाता बिलकुल नाही जुडणार. अरे ती हॉलिवूडची आहे ना. कोण? अरे ती 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 नवीला. तुझी आजी लागते अयो. वेड्या. ती तुझी आजी लागते. तिचं आणि तात्या विंचूचं जमतं जमतं. आधीपासून. तात्या विंचूला तू काय म्हणतो? आज आजोबा. मग ते दोघं डेट करत असलं तू कसं काय मध्ये घुसशील? हा म्हणून तर लबूला ऑप्शन मध्ये ठेवलंय. ऑप्शन मध्ये ठेवलंयस? लेबो ऑप्शन मध्ये. येस जे लोकांच्या घरात आहे ती तुझ्या ऑप्शन मध्ये. येस. ती जास्त महाग आहे. 30,000ची ती आहे की. हा ना. हा ना एवढी खूप छोटी महाग आहे मुलगी. ती. तू एवढीशी भाई डॉल मी 30,000. मी कधी इन्व्हेस्ट नाही करणार तिच्यावरती. अरे तुझ्यावरती मी इन्व्हेस्ट करते तिला मोठी वाटे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरी अजून एक ऑप्शन आहे आमच्याकडे. हा कोण कोण कोण? बार्बी गर्ल. बार्बी गर्ल. तुला ती कुठून सुचते? बार्बी गर्ल कसं काय सुचला तुला आता? अरे ती क्यूट आहे. ती सगळ्यांची पहिली चॉईस असते. तुम्हाला माहिती नाही का? माहिती सगळ्या मुलांची पहिली गर्लफ्रेंड बार्बी गर्ल असते. आहे. हा, ते तर आहे. बिना कपड्यातली पहिली मुलगी. चुप रे. ते बरं ऐक ना. प्रेमची गर्लफ्रेंड आहे कोणी आता? काय प्रेमची गर्लफ्रेंड आहे कोणी? आहे का सांग? हे जर तोंड बघितलंय हा हँडसम तर आहे मी. तुझ्या तोंडाच्या हिशोबाने एकही नाहीये. एक तरी पाहिजे होती. नाही त्या मुलीचं भलं केलं पाहिजे म्हणून तिला आधीच सांगेल की तू याच्या नादी नको लागू. कारण की हा माझ्या कमाईवरती राहतो. उद्या उठून तुझ्या कमाईवरती राहील. अरे तुझी कमाई खातो तो. प्रेम खातो नाही उडवतो. उडवतो का बरं? आणि हा एकटा नाही तो तिकडे आग आहे. दोघं. हा तो भागीदारी आहे. दोघांची भागीदारी पण तुला काहीच मिळत नाही. मला सर्फ एक्सेल भेटतो फक्त एक. सर्फ एक्सेल आणि वॉशिंग मशीन Yes. जे आधीच घरी आहे. जी आधीच आहे. हा नाहीतर काय पण मग हा तुझी काळजी घेतो का? म्हणजे तुला आंघोळ घालणं वगैरे मेकअप वगैरे होतं का काही? घंटा. एक मिनिट. ह्याची मम्मी धुते. हा नाही होत. नाही मेकअप नाही होत का काही? डोळ्यांचं करावं लागतं. अधूनमधून. हा, डोळे कधी कधी खराब होऊन जातात तर नेल पॉलिशने नीट करावं लागतात. नेल पॉलिश. हा नेल पॉलिश. नाहीतर दुसरं काय माझ्यावरती काम करायसारखं आहेच. एवढा आहे. गरज नाही. गरज गरजच नाही. एवढा स्मार्ट आहे म्हणून. आपण ओजी ओजी ओरिजिनल. ओरिजिनल. प्रेमला गरज आहे ना. त्या फुट्याला चुप ना. ओके. तर मग गणूला आतापर्यंत आलेला सगळ्यात गोड फॅन मेसेज कोणता होता? आठवते? एक कमेंट होता की एक आता सांगतो एक आहे हा हा हा. तो आपण चांगला आहे का नाही तुम्ही ते हे करा ठीक आहे. बर तर कसं आहे एक कपल टाईप होते. बरं. मुलगा आहे कपल नाही म्हणजे त्याला ना एक त्याच्या एका क्रश होता मुलीवरती बर. आणि ते दोघं आपले व्हिडिओ बघतात. दोघं पण. दोघं आपले व्हिडिओ वा. बघतात ठीक आहे. दोघं आपल्याला फॉलो करतात आणि त्या मुलाने मला मेसेज केला आत्ता लास्ट मंथ. लास्ट मंथ. दादा खूप मोठा थँक्यू तुझ्यासाठी आणि तुला खूप मोठा कॉंग्रॅच्युलेशन. मला रेकॉर्डिंग पाठवली लिटरली. हम्म. मी म्हणलं काय झालं तू एवढा खुश का वाटतोय? बोलतो दादा मी एका मुलीवरती प्रेम करतो आणि तिचा वाढदिवस आहे आज आणि एक हा. छोट्या गोष्टीमुळे ती माझ्यावर चिडली. हा. आम्ही बसलो होतो एका कॅफेमध्ये. मग ती तिच्या फोनमध्ये लागली माझ्या फोनमध्ये लागलो. आता मी हा. टेन्शनमध्ये आलो तेवढ्यात तुझी रील आली आणि ती ती रील बघून ती हसायला लागली आणि ती एवढी हसली ती हसता हसता विसरून विसरून गेली की गेली. ती रागवली आहे. वा. आणि मग तेवढ्यात मग तिने मला हक केलं हसता हसता. मग ते आमचं अरे. सगळं हे झालं जुळलं. जुळलं वापिस.
वा. मला थँक्यू भावा म्हटलं असं काही नसतं म्हटलं. ही खरी पावती आहे हम्म. कामाची. आणि आजही आम्ही मयूरसोबत कधी बोलतो ना, की हं. असं विचार जरी करायला गेलो ते आमचा गणू असा आहे ना, की एका विचार म्हणजे करू शकतो आपण, की कोणती तरी आई असेल त्याच्या मुलाला, "अरे हे बघ गणूचे व्हिडिओ बघ" हां, आणि हां, जेवण चारत असेल. हां. असं तर होतच असेल कुठं ना कुठं होत तरी. असेल. हां. कारण आणि म्हणजे 100% असे होत खूप असेल. सारे आम्ही टाकलेत, जे तुम्ही जसे विचारताय कमेंट्स असे खूप चांगले-चांगले आहेत. म्हणजे एका कमेंट आलं की "दादा तू माझ्या मुलाची म्हणजे मुलाचं चेहऱ्यावरचे बोलतात स्माईल आहेस. हं, माझा मुलगा तुझे व्हिडिओ बघून खूप हसतो. हं. खूप छान वाटतं त्याला. मला लिटरली कल्याणमध्ये जर कोणी लांबून आला तर भेटल्याशिवाय जात नाही. वाह! भेटतातच काही हं. जण." बरं स्टार्टिंग जेव्हा झाली ना पावल्याची किंवा आपण म्हणतो की या क्षेत्रामध्ये, तर मग ती लहान मुलांकरताच झाली होती. आता झाली की अडल्ट पण तेवढेच त्याला अटॅच झालेत. हं. काय वाटतं? असंच आहे म्हणजे बघा, लहान मुलांचं कसं आहे, पहिले पपेट शो लहान मुलांसाठी होते. अडल्ट्स करायचे पण लहान मुलांसाठी. बरोबर. हां, कारण की जोक्स असायचे आणि लहान मुलांना असं वाटायचं, "अरे बापरे!" मला पण जेव्हा बावला मी बोलतोय. लक्ष्मीकांत बेर्डेकरचा यांचा हे बघायचो, शो बघायचो ते तात्या हं, विंचू जी हं. आपली मूव्ही होती ती बघायचो. हां. तेव्हा असं होतं, की असं वाटायचं खरंच बोलतोय तो. एवढा कॅरेक्टरमध्ये होता खरं तो. आहे. तो कॅरेक्टर एवढा भारी होता. मी लिटरली "अरे खरं बोलतोय का? हं. हा खरं असेल हा." मला असं वाटायचं खरं कोणतरी खरंच बोलतोय. असेल म्हणजे किंवा काहीतरी मेकॅनिझम असेल याच्यामध्ये काय बोलतोय. मी घाबरायचो लहानपणी. दादा विंचूला. तो तात्या विंचू नाही, अजून एक होता. लक्ष्मीकांत बेर्डेकरच्या अर्धवट हातात. राव. त्याचं ना तोंड असं होतं इकडनं. अर्धवट राव. अर्धवट राव. हां. तर तो असाच होता त्याच्यामध्ये. पण मला तो फुल रिअल वाटायचा. नाही मला ते खरंच तात्या वाटायचं. विंचू तरी एवढं रिअल नाही वाटलं कधी. पण तो अर्धवट राव एकदम तात्या खरी विंचूचं तोंड वाटतं. असं लहान होतं ना, मग तात्या विंचूला घाबरायचो कारण की तो चाकू-बिकू घेऊन यायचा. नाही, नाही खरं आहे. आणि पहिल्याच ह्याने जेवढं घाबरवलं ना, तेवढं सेकंड ह्याने नाही घाबरवलं. पण फर्स्ट ह्याने जेवढं घाबरवलं ना आपल्याला, हं, मला तर पर्सनली मी किती वर्षाचा 5-6 वर्ष असेल ज्यावेळेस तो हं. फिल्म मी फर्स्ट टाईम पाहिली असेल, हां. की माझ्या जन्माच्या आधीची फिल्म आहे ती. पण त्या त्या त्याच्या पण आधीची जेव्हा फिल्म आहे. पाहिली तेव्हा फर्स्ट टाईम इतका घाबरलो होतो. 2 दिवस म्हणजे नंतर पावलाकडे बघत नव्हतो. हां, असे कित्येक आणि दिवस. लिटरली असं कोणती खिडकी उघडी असेल ना, असं वाटायचं कोणतरी येऊन जाईल वरती भावला-बिवला. असं नव्हतं की आता आता बाथरूमची खिडकी असते बघ. भीती वाटते तिकडून पण नातेवाईकांची येतं काय होतं. भीतीवरनं एक कारण मेन टॉपिक आहे. हां, 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 आता तुम्हाला सांगू सांग रे जरा. हां, हां, सांगतो. हां. तर टॉपिक असा होता, आम्ही चाललो होतो महाडला. बरं. महाडला म्हणजे रायगडला आमचा कार्यक्रम होता. हां, रायगडला कार्यक्रम आहे, तर आम्ही पूर्ण तयारी झाली आमची. आम्ही माझ्या मयुरेशच्या घरी झोपलोय मी आणि अजून एक साहिल करून असतो. आम्ही दोघं गेम खेळतोय हां. आणि मयुरेशची एक सवय गाणे बोलायची. गाणे गाणी म्हणायची. गाणे म्हणायचे म्हणजे काम करता-करता. मग तो एकवेळी आईचं कोणतं तरी गाणं बोलतो आणि हं. गणू मधीच बीट देतो. म्हणजे सवय झाली मला, सवय की आली. हां. तो असं बोलतो ढिटिंग ढिटिंग ढिंकिडे. असं काही ना काहीतरी करणं असं आहे. चालूच आहे. चालूच असतं. हं. तर गणू म्हणजे असा वरती या पॉइंटला असा हे बघा सेम आहे ना, हां, तसं घरामध्ये त्याच्या आहे ते ठेवलं हां, होतं. हां. हा इकडे काम करतोय लॅपटॉपवरती आणि मग तेवढ्यात असं ह्याचं असं करता ना, मध्ये त्याने गाणं बोललं आणि माझी सवय आहे ना, किती पण मी कामं पण ती गणूवाली सवय ती ते निघत नाही माझ्यातनं. हां, ती ऑटोमॅटिक टिंग टिंग. आवाज आता हा होतो. हा मयुरेश असं काम करतोय लिटरली. असा बघायला लागला. कुठून आवाज आला? हा हा समजा गणू आहे ना, हा असं काम करतोय. मी याला मी याला खालून वरती बघतो असं. मी लाट ए खाली आहे मी. खाली. तो शॉक वाटला कुठून आवाज आला? तो शॉक झाला आणि त्यानंतर एक दिवशी आम्ही नाईट आउटला होतो सगळे बाहेर. हां, आमच्या मित्राच्या घरी. हर्ष नाव आहे आमच्या मित्राचं. त्याच्या घरी आम्ही बसलो होतो असंच. सगळे 3-4 जण होतो. हां. तर एकामेकाचे असं फुल कपडे-बिपडे काढायपर्यंत, फाडायपर्यंत मस्ती चालली होती. अशी कोणती मस्ती करता तुम्ही? काय माहिती? पण ती चालते. जेवढं ते माझ्या मॅनेजरला विचारा मागची जी हुडी घातली आहे ना मी, हां, ह्याच्या पहिले जी हुडी मी श्रीमान दादासोबत घातली होती, हां, हां. ती ह्यानेच फाडली आहे. तर आता ती मी बनवायला देणार रिटर्न कारण ती श्रीमान दादाची होती. ती तर श्रीमंताची होती. म्हणजे श्रीमान दादाच्या समोर म्हणजे समोर घातलं तर घातलेली ते बरोबर. हां. ऑलमोस्ट एक काहीतरी मेमरी असतेच. हां, असते, असते. हां, हं, तर ती पाडली थोडीच. हां, मग आम्ही अशीच मस्ती करत होतो. जेवढं मला आठवण आहे, की गणू हां, तेव्हा बॅगीमध्ये ठेवायचो. वेगळी बॅग होती. हं. ती बॅग होती जिमची. हां, ती एक रील बघितली ते उघडतात ती. हां, ती ती हं. ऑरेंज कलरची एक ऑरेंज बॅग होती. कलरची. हां, त्यामध्ये हमेशा गणू राहायचा. हां. आणि मग काही लक्ष असताना काय माहिती आणि ती जागा थोडीशी हॉन्टेड वाटायची. ती जागा खरंच हॉन्टेड वाटायची कारण की ते गल्लीमध्ये असं घर आहे. तर ते घरच असं गल्लीमध्ये
की आम्ही असंच बसलो होतो नॉर्मली. तर काय मस्त मग आम्ही घरीच जाणार होतो तसं थोड्या वेळात. पण ती थोडीशी रात्र झाली होती. तर तो काहीतरी काम करत होता वायरिंगचं हं, आणि आमची मस्ती चालली होती. हं. मग ते काय सीन झाला तिकडे, की गणूचा हात ऑटोमॅटिकली बाहेर पडला. अय्यो, काही कळलं आमचं नाही. लक्षच नाही. आम्ही असं बघतो. मी म्हणलं, "1 मिनिटं, गणूची तर बॅग मी बंद केलती, एवढं आठवण आहे मला. हात कसं काय बाहेर आला? हात कसं काय बाहेर आला?" तिकडं सगळे बघतायत. आम्ही बोललो, "चला निघू इकडून. वाटली. चला निघू." त्याच्यावर 2 दिवस मी गणूला हात नाही लावला. बापरे! काय म्हणते गणू? काय चाललंय? अरे ते फाटकी लोक आहेत थोडेसे. आपण तर गणपती बाप्पाला आधी आहे. हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. तुम्ही कसं काय घालू येस, शकता? हे यांची फाटते. शोभे. याची पण- बरं मग लहान मुलं कधी गणूला पण घाबरले असं काही झालं? हां, हमेशा. दरवेळेस होतं. घाबरतात? म्हणजे हर एक राउंडमध्ये एक ना एक मिळतो, की असं हं. असं केलं तर घाबरायला दचकतात. आणि खूप मुलं आहेत असे व्हिडिओ पडलेत आमच्याकडे, की असे लांब जातात. लांब जातात. फेक बाबा तुला लांब ठेव. मग काही असतात बघ की त्याचं नाटक करतात. भलते एक रील लोकं बघितली, असतात आत- बाबा. आत- आत्ता हात recent दिला ना पडली. खेचून घेतात. भलती मुलं पण असतात. म्हणजे असं की अ, काय असतं की आम्ही आणि गणू कधी असं क्राउड वर्कमध्ये उभे आहेत. समजा लहान मुलगा आला, हं. तर मध्ये समजा मी काही डायलॉग बोलतो तेवढ्यात गणू असं म्हणजे माझं लक्ष असतं 10 जागांवरती. तर हेलं. असं केलं तर तो डचकतो. गडबडतं. ते नॅचरली होतं ना, की तू बोलतोय आणि तो जर मध्येच आला, जेव्हा तुझं लक्ष त्या मुलांकडे आहे आणि अचानक जर तुझा हात वळाला, तर ते अजून घाबरत असतील. हां. नाही आणि ती कोणती रील ती? एक बसमध्ये चाललेली आणतो एका मुलीच्या हां, ते डोक्यावर. रायगड. ती रायगडला ती ती अशी मग अशी करतील तू तिच्यावरती ठेवलं आणि ती तिला घाबरून माहिती मी करतो तरी ती तरी घाबरत घाबरून होती. राहिली. ती घाबरत होती. ती काय आहे ते मुलं घाबरतात खूप आहेत जे त्यांना घाबरतात. ना असं कॅरेक्टर हा थोडासा हे वाटतो. हे सांगू का, जर झपाटलेला आला नसता, तर कदाचित माहीत नसतं आणि माहीत असतं तर घाबरलं नसतं. हां, झपाटलेले निम्मे जण घाबरतात ते. ते त्याचमुळे लोकं घाबरतात त्याचमुळे मेन. घाबरतात. कारण की तो सगळ्यात पहिला पिक्चर असतो पिक्चर तो लोकांचा. आजपर्यंत मी जेवढ्या व्यक्तींना भेटलोय, सगळ्यांचं एकच म्हणणं असतं, ही गोष्ट आम्ही फक्त टीव्हीवरती बघितली आहे. बस, आणि माझा मेन मोटिव्ह काय असतो माहिती आहे, लोकांना हा आर्ट दिसला पाहिजे. बस. म्हणून मी पब्लिकमध्ये जातो. ते मला आर्ट खूप पोचली लोकं पाहिजे बोलतात, ना. माझा मॅनेजर मला पहिले लय ओरडायचा. "का पब्लिकमध्ये जातो? का व्हिडिओ बनवतोस पब्लिकमध्येच आपण?" मी बोललो, "बघ, व्हॅल्यू फेसची आहे भले, बरोबर मानतो आहे, मी. बरोबर आहे. पण ना, एक गोष्ट आहे जी लोकांना पण एक्सपिरियन्स केली पाहिजे. माझी फेस व्हॅल्यू भले इकडे जवळपास नसेल मला चालेल. लांबच्या लोकांना पण बघायचं आहे. त्यांनी ते पण बोलवतीलच मला. बरोबर. पण एक गोष्ट आहे जी लोकांना कळाली पाहिजे, की व्हेंट्रोलॉक्विझम काय असतो? काय प्रकार आहे? आणि व्हेंट्रोलॉक्विझम तर ठीक आहे, हा आर्ट आहे. पण हा आर्ट म्हणजे हे रिॲलिटी काय आहे? तुम्ही रिॲलिटीमध्ये बघा. माझं असं म्हणणं आहे, की लोकांना आजकाल सिंगिंग दिसते. भले ती आजकाल आपल्याला सिंगर कुठेही भेटेल. बरोबर आहे. का? कारण की लोक ते बघतात, ते करतात. हं. ठीक आहे, सिंगर कुठेही भेटेल, पण व्हेंट्रोलॉक्विस्ट लवकर भेटणार नाही. नाही भेटणार खरं आहे. पण लोकांचं मन असं यार आम्हाला पण अशा काही गोष्टी बघायच्या आहेत, एक्सपिरियन्स करायचे आहेत. तर मी त्या एक्सपिरियन्सला घेऊन लोकांकडे जातो. हां. जातो मी. स्टँडअप कॉमेडी आजकाल जेवढं कॉमन व्हायला लागलेलं आहे, हं. तेवढं अजून व्हेंट्रिक्युलिझम माहीतच नाही. पहिली गोष्ट ही टर्म किती जणांना माहिती आहे कमेंट करा. हं. की किती जणांना ही टर्म माहिती आहे? मला सुद्धा फार लेट कळालेलं आहे. विघ्नेशचे म्हणा किंवा नंतर सत्यजित आता हां, सत्यजित पाध्ये असतील. हां. त्यांची मी खूप जास्त बघितलेली कारण रामदास पाध्येला बघायचं तेवढं आपलं भाग्याने आता ते आता वयस्कर आहे ना. हं. आता आता सत्यजित थांबलाय किंवा विघ्नेश थांबलाय. हां, सध्या जेव्हा तर मी ते तुझं रील बघितली, हां. हा आलाच पाहिजे. हा पॉडकास्ट झालाच पाहिजे. कारण मला ते नाव लय भावलं नाही खरं सांगतो. गणू नाव आहे ना, हं. मी पाहिलं म्हणजे घरी म्हटलं की याला काही करून बोलायचं. आणि आता एक गोष्ट तरी झाली आहे, की लोकांना कळायला लागलंय, की काय हे आर्ट आहे आणि काय आणि तुमचं बोलणं तर तसं पण माझ्यासोबत झालंच नाहीये. नाहीच झालं आतापर्यंत. खरंच तुमचं नाही. आणि माझं पहिल्यांदाच झालंय. फर्स्ट टाईम डायरेक्ट पॉडकास्टमध्ये होतं. हां. पण मग गणू जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तेव्हा तुझं बॅगेत टाकून घेऊन जातो तेव्हा कसं वाटतं? बॅगेत त्याला कसं वाटतं? बॅगेत टाकून गेल्यावर? हे गरम होतं यार गरम. किती वेळ सांगू आणि ते- लोक असे बघतात ना मला, त्यांना असं वाटतं काय ठेवलं बॅगेमध्ये. नाही आणि ते तर ठीक आहे नाही का ती आता नवीन आणली बॅग आहे त्यात छिद्र वगैरे आहेत हवे जायला. ती जी होती जिमची बॅग अरे पूर्ण त्याच्यावर pack. तो वास यायचा. अरे तर काय आज पण तो वास माझ्या नाकात फिरतो. ए, छुप छाप ए, छुप नाही. प्रेम नाव आहे तर मग आयुष्यात मुलगी नाही असं कसं होईल? नाही गणू? हाच तर प्रॉब्लेम आहे. असं होऊच तर नाही शकत. हे सांग रे. नाहीये. पण ते नाही मध्ये कॉन्फिडन्स नाही ना. नाही, नाही मध्ये सध्या कॉन्फिडन्स तर नाही नाहीये. म्हणजे असं नाही. सध्या तर नाहीच आहे. बरं गणू तुला प्रेमच्या सगळ्यात कोणत्या वाईट सवयींचा कंटाळा येतो? 3 सांग. एक नको 3 सांग. सगळ्यात आधी तर
ह्याला ना म्हणजे काय होतं त्याला आळस आळस एवढा आळशी आहे ना आळशी नाहीये मी, कामं करतो. काय तुझ्या रे म्हणजे ये या कधी जेवायला असला फोन काय करायचं फोन फोन बाथरूमला गेला फोन चुप रे. काय करतो बाथरूम मध्ये फोन घेऊन? काय करतो रे अरे नाही, असंच मी टाइमपास हा. करतो. अजून एक आणि सवय सांग ना. अजून एकच सांगतो. त्याच्यानंतर नाही अशा सवय तर त्याच्या खूप म्हणजे एवढे आहेत ना काय मोजू नाही शकत हा मी एवढा तंग होतो ना समजा कधी कोणत्या क्लायंटचा कॉल आला का हा, क्लायंट नाही मित्राचा मित्राचा. माझं नाव घेऊन फसवतो काय होते का शो लहान- मध्ये नंतर करतो शो मध्ये शूट होते नंतर करतो कॉल इथं बसले आणि बोला अरे शूट होते रे हा थोडा नंतर करतो कॉल नाही मी पण करतो खूप वेळेला. अरे तुमच्या लोकांचे तेच नाटक आहेत ना कोणाला कोणाचं थांब रे कामामध्ये शूट मध्ये ठेव फोन असं म्हणून या ठेवतो. कैमरा तुम्ही चुकीचा इस्तेमाल करता कैमरा भी लाइक मेरी शक्ति का गलत इस्तेमाल हो रहा है वहाँ हाँ? अरे बघ लहानपणाचा आवाज करून कोणाला फसवले कधी फोनवर? फोनवर हा? लहानपणाचा आवाज करून मी नाही, असं ते तर फोन आला नाही. की असं नाही होतं होत. कधी कधी की कारण की तू- सगळ्याला माहिती असतो की मीच हा, येतो. तेवढं आहे म्हणा. हा, असं गणूचे आता म्हणजे कसे माझे आमचं एक आहे प्लॅन पुढे की आवाज पण अजून 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 म्हणजे मी 2 आवाज ऍक्ट करतो. बरं माझ्याकडे 2 आवाज आहेत. कोणते? पण एक आहे तो तो सरप्राईज आहे. अजून सांगते अजून सांगता नाही येत. तो सरप्राईज आहे. तो एकदम असा वेगळा तुम्ही बोलले ना 2 डॉल पाहिजे. आहे तो प्लॅन आहे आमचा. पण तो एकदम सरप्रायझिंग येणार आहे. आता नाही करू शकत. हां. हम्म. तर तो पण एक अरे, एक सॅम्पल ना नाहीच काहीच नाही. तुम्ही तेव्हा बघणार ना तुम्हाला शॉक बसेल. तुम्ही Shock तेव्हा बघणार की okay. तेव्हा तुम्हाला असं एक हे होईल ना तो कॅरेक्टर पण तसा राहील. हम्म. तो कॅरेक्टर सोबत जी मजा येईल ना तेव्हा नक्की आपण परत एकदा काढू. परत भेटू आपण नक्कीच. परत भेटू. पण मग तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त स्मार्ट कोण? मी प्रेम का नाही? तो फुकटे आहे काय नाही, शांत राहा. मग हुशार कोण आहे दोघं? मी सगळं तूच आहेस. येस त्याला किंमतच नाही का? त्याला किंमत अरे त्याला घरावर विठायला तिथल्या किंमत आहे अरे मला तुझ्यासोबत ऍडजस्ट करावं लागतं पहिले तर. अरे ज्याच्या घराने स्वतःला ज्याच्या घरच्यांनी ज्याच्या स्वतःच्या मुलाला घरामध्ये ऍडजस्ट करून ठेवले तो माझ्यासोबत ऍडजस्ट करेल हा तुला काय वाटतं अरे यार तू असं नको बोलू मला. ऍडजस्ट म्हणजे मी मुलगा आहे ना त्यांचा. हा तेच तर ऍडजस्टमेंट केली ना तुझ्यासोबत अरे तर काय येडा चुप रे यार. मी- मग तुम्हाला दोघांना जर लॉटरी लागली खर्च कोण करेल? दोघांपैकी लॉटरी लागली तर दोघांपैकी खर्च कोण करेल? का तिघांपैकी म्हणू आपण? मयुरेश तू आणि गणू. लॉटरी लागली तर सगळ्यात म्हणजे आम्ही असं करूया की जे खर्च राहील ते गणूच्या ह्याच्यामधलंच राहील. म्हणजे समजा आम्हाला कॅमेरा पाहिजे किंवा काही गोष्टी मग त्याच्यामधनं ज्या वाचलेले पैसे असू मग ते आम्ही दोघं उडवून टाकू. बघितलं इकडं माझ्यासाठी काही विचार नाही केला यांनी तेच ना ते दोघं ते सतत चालले त्यांचे. हा. एक असं ठेवलं की चल तुला काहीतरी कपडे घेऊन देतो काय तुझ्यासाठी एक पार्टनर घेऊ आपण भाऊ. नवीन मला भावला घेऊन घेऊ. हा नाही तर तुला एक बार्बी डॉल देऊन दे छोटीवाली. तुझ्या नानाची टांग छोटी वाली नाही मोठी वाली. हा नाही मोठी आली पाहिजे मोठ्याला काय करशील? ते तू जिंदगीत करू शकला पण तुला काय वाटतं की एवढं इमोशनली अटॅच कसं काय होतं कोण सगळ्यांशी? गणूचं इमोशनल अटॅच होण्याचं फक्त एकच म्हणणं असतं आता की पाय खालचा वरती तर घे ना. अरे ते स्ट्रेचिंग होते स्ट्रेचिंग ओके व्यायाम चालू आहे. येस येस बक्कासन बक्कासन नाही वरती ठेव. हा पुढं. येस काय बुट्ट घाण झाले माझे का? जस्ट लाईक अ कॅरेक्टर चुप ना तू कुठे कसं चालवून जातो. काही इमोशनली अटॅच कसं काय होतं कोण इमोशनली सगळ्यांशी? अटॅचमेंट कसं काय होतात गणूसोबत? तर पहिले तर इमोशनली स्वतः अटॅच व्हायला पाहिजे हम्म, आपल्या कॅरेक्टर सोबत. बरोबर. मेन आता पहिले मी जेव्हा याच्यासोबत अटॅच झालो जेव्हा माझी फिलिंग्स जुडल्या तेव्हा मला कळायला लागलं लोकांना काय पाहिजे. लोकांना मुलांना कसं हा फक्त एक कॅरेक्टर आहे असं वाटायला लागलं होतं. बट जेव्हा लोकांना कळालं की नाही इज नॉट जस्ट अ कॅरेक्टर हा खरंच काहीतरी आहे. हम्म, म्हणजे काय काय लोकांना माहिती आहे अरे पावला आहे कॅरेक्टर आहे प्ले करतोय. नाही आता तुम्ही दुसरे वेंटोलॉगिझम बघताल तर तुम्हाला एक विग्नेसचा आहे ना जो एकदम असं रिअलिस्टिक यांना एकदम रिअल वाटते. एकदम रिअल म्हणजे ते जे आहे ना ते 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 कॅरेक्टर मी तिकडनं शिकलो. कसं आहे त्याचा कॅरेक्टर ना एकदम असं रिअल वाटतो हम्म. कधी पण म्हणजे तर मी शिकलोच त्यांच्याकडनं बघून बघून. तर मला माहिती की रिअलिस्टिक कसे ठेवतात पर्सनला. मग
आता विघ्नेशची जी सवय आहे ती मी लावून घेतली होती, की कुठंही गेलं तरी आपला कॅरेक्टर दिसला पाहिजे. आपला गणू दिसला पाहिजे. दिसला पाहिजे. विघ्नेश गाडीमध्ये जातो तेव्हा त्याची एक ॲना बॅग घेऊन असते, जातो. तर ॲना असं ठेवतो तिकडे. एक असतं त्याची सवय. बरोबर, बरोबर. विघ्नेश पण पहिले त्याच्या जिमच्या बॅगमध्ये ॲनाला ठेवायचा. हां, ते बघितलेलं मी त्यांची रील होती. कोणती होती? कोणती? आज सांटाला क्लॉज वालेकुम. अरे भाई. हा तर असं एक अस्सलाम ए अस्सलाम वालेकुम सेंटलम वालेकुम जय जय हालेलुया. असं काहीतरी होतं. तेच होतं ते. ते करताना व्हायरल झालं. ते असं होतं. मग त्यानंतर विघ्नेश पांडे लास्टला बोलतो, मेरी क्रिसमस. ती फते दीपते नाही. पण मग तो गली गली सिमसिम पाहिलंय का? ती सुद्धा पपेट शो होता. पण तो पपेट बहुतेक वेगळा होता. हा असं तो नव्हतं. वेगळा. वेगळा होता. पाहिले लहानपणी. मी असं म्हणजे ते मूव्हीज असे बघितल्यात पण असं लक्षात नाही. तू 20 इयर्स हां, 20 इयर्स. तुमच्याकडे बहुतेक नसेल गली गली सिमसिम तेवढं. माझ्या लहानपणी एक कंटिन्यूअर चालायचं. होतं का? मी तर कंटिन्यू ते ना तुमच्या वेळेस आहे ते ना हां, रिशू ते झाला असेल. पिक्चर म्हणजे आपलं जे ते Picture जो नाही, एपिसोड cartoon यायचा ना आहे. त्या लोकांचा Cartoon. कार्टूनचा, हम्म. तो ते तो कॅरेक्टर एकदम हेच होते नॉर्मली म्हणजे डिझाईन केलेले design होते. केले होते. हां, असं हे नव्हतं. बट त्यांच्यामध्ये पण ती एकदम रिॲलिटी वाटायची. तुम्ही जे बघा संदर्भ होते तेव्हा ते काय जरा रिअपलोड झाले असतील. माझे ओरिजिनल फर्स्ट एपिसोड बस हां, बरोबर तेच. मी जास्त करून जेवढं माझं कसं आहे, मला अजूनपर्यंत शिव्या त्याच गोष्टीवरती पडतात, की तू तुझ्या प्रोफेशनमध्ये जे लोकं दुसरे त्यांचा तरी अभ्यास कर. मी कधीच नाही करत. मतलब मी काय मला ते बघू द्या. तू भेटलाय विघ्नेश पाटील कधी? नाही, नाही, अजून नाही. मला भेटायचं एकदा तरी भेटणं होणंच आहे. काही ना काहीतरी करून. एकदा तरी भेटेल मी आणि ते ट्राय करेन. मराठी मला असं वाटतं कारण त्यांचं ते विघ्नेश पांडे हां, ते असं बोलतो तो मराठी आहे, पण तो माहिती नाही आता. माहिती नाही पण ते बोलतात तरी व्हिडिओमध्ये एखाद्या की ते मराठीत म्हणून. हां, ते काय होतं त्याला ह्याच व्हिडिओमध्ये असतं, की "अरे, हां, मी तू मराठी मेरी आहे. क्रिसमस है, विश कर." अरे मी मराठी है कुछ समझ नहीं आता. असं बोलते ती यांना. आणि आता असं वाटतं की आनच बोलू राहिली. तसं Yeah. आवाज एकदम सेम वाटतोय. एकदम सेम. हा, तर तेव्हा तीच गोष्ट चालू होते, की हां. मग बोललं भाई तेव्हा जे विचार आता पण विघ्नेशचा एक व्हिडिओ आलता मध्ये त्याचा पण खूप जास्त कंटेंट म्हणजे खूप चांगलं डोकं आहे. तो लिटरली आता ते नवीन एआयचे व्हिडिओ बनतात ना, ए मैं ये हूँ रे, ते रे वाले. तर ते केळं ते हलकू, असतात हलकू. ना, ते हलकू. बनाना असतो ना, तर बनाना असं ओके. ठेवलं होतं. विघ्नेश असला की अरे केला. तर ते म्हणाले की तू ये केला का कशासाठी? मग बोलतो इसमें. तर बोलते क्या ना अरे कैरेक्टर ए वे केला हूँ रे मेरे अंदर पोटेशियम है रे खा रे मेरे को रे. असं. आज मला ॲना खूप आवडते. ॲनासारखं लव आहे कॅरेक्टर सगळ्यांचं कारण बरं मला सांग ना की जेव्हा ॲना विघ्नेशचा अपमान करते किंवा जेव्हा गणू तुझा अपमान करतो स्वतःवरच जोक करणं किती अवघड आहे. स्वतःवरती जोक करणं खूप इझी आहे. कारण की हे बघा, तू मला सांग, हं. तू स्वतःला किती ओळखतोस? पूर्णपणे असं एकही माणूस स्वतःला नाही ओळखत असेल. बरोबर बरोबर? बरोबर तुला तुझ्या चुकीच्या सवय आणि चांगल्या सवय माहिती आहे. माहिती आहे. तर माझं पण सेमच आहे. मला माझी चुकीची, चांगली खराब थुकलेली थांब ना. अजून म्हणजे सगळ्या सवय माहिती आहेत. तर मला स्वतःला रोस्ट करता नीट प्रकारे नीट येतं. येतं. म्हणून मी हमेशा बघशील ना, तर लोकांसमोर लोकांना कमी स्वतःला जास्त रोस्ट करून टाकतो. कारण की तिकडे समोरच्याचा कॅरेक्टर समोर येतो. तिकडे समोरचा कसा आहे ते कळतं आपल्याला. तो जर हसला नीट प्रकारे, हां, तो फ्रँक आहे. फ्रँक आहे. नाही, तो थोडासा ह्याच्यावरती हां, येतो. हां. तर मग मागं थोडंसं backfoot आपण राहिला. हां, आम्ही व्हिडिओ जरी बनवला ना पूर्ण, आम्ही पहिले एकदा विचारतो की तुमचा व्हिडिओ टाकायचा आहे की नाही? हां, तसं आम्हाला सांगा. नाहीतर आमचे खूप चांगले कंटेंट असे रिएक्शन कंटेंट खूप असे वेस्ट गेलेत. ते लोकांनी मना केलं तर आम्ही नाही टाकत. बरोबर. आम्ही कधीच कोणत्या ऑडियन्सला असं नाही करू देत. आता सध्या ते आमची ऑडियन्स अशी की ते आम्हाला बोलते डीएम करून, "दादा आम्हाला व्हिडिओ बनवायचा तुझ्यासोबत." आता इतके पुढे लेवल आलेस. काय सर्दी आलं? होती काय? हे काय चाललंय नेमकं सर्दी होती की काय? मी वास घेत आहे कुणी आंघोळ केलं? करावं लागेल. अंघोळ करायची आहे ना. मग तुम्ही मला गोष्ट सांगा, तुम्हाला गणूला भेटून कसं वाटतंय? पहिले तर. अरे मी गौरीला भेटायसाठी खूप जास्त एक्साइटेड होतो. मला गौरीला भेटायचं होतं. म्हणजे जशी एक्साइटमेंट होती तशी भेटल्यानंतर कशी आहे? पूर्ण झाली. मला अपेक्षा होती ना त्याची जास्त भेटलंय. हां, कारण मी सांगतो ना की तुझे जे रील्स आहेत ना त्या थोड्याशा छोट्या असतात. हां. त्या कम्पेरेटिव्ह माझी अपेक्षा असते नाही का तसं तू बघ ॲनाची व्हिडिओ कशी असते 1 मिनिटापर्यंत जाते. 1-1.5 मिनिटं बनून जाते. त्याच्या गणूची एक 15-20 सेकंदच. हां. त्याच्यामुळे ते सॅटिस्फाय नाही होते रीलमध्ये. ती सॅटिस्फॅक्शन नाही भेटत. आता satisfy असं वाटतं होतंय. की अरे, अजून पुढं काय बोलला असेल हा त्याला? आता सॅटिस्फाय होते ना. हां. नाही का की मध्येच व्हिडिओ जे कट होतो त्यांचा. आन्सर तुम्हाला ऐकायचे होते की अरे,
हा इथं एवढं बोलतोय, समोर काय बोलत समोर असेल? काय बोलत नाही किंवा समोर तुम्हाला बघून कसा वाटला आता? म्हणजे काय उत्तर, ह्याची उत्तर तुम्ही एवढ्या वेळात ऐकले, तर असं एक गोष्ट कोणती आवडली किंवा अशी कोणती गोष्ट जास्त अट्रॅक्ट करते? गणूच आवडला त्यात काय बोलू मी आता. मी गणू ह्या नावाने आणि गणूच्या लुकमुळं खरं सांगतो सगळ्यात जास्त आवडले. मी आत्तापर्यंत म्हणजे ट्राय केला असेल नाही का बऱ्याच जणांना, पण मी व्हेंट्रिलोक्विझममध्ये कोणाला ट्राय केलेलं पण नाही आतापर्यंत. फर्स्ट माझा होता तुला, आणि मला ॲट एनी कॉस्ट मला इथं गणू पाहिजे. मी म्हटलं ना की मी त्यांना किती मिस केला, किती वेळा कॉल केला, आणि मी नाही का जेव्हा मिस केलं तेव्हा मी घरी सांगून ठेवलं होतं आपल्याकडे गणू म्हणजे गणू येणार. तोपर्यंत हा सुद्धा आलेला नव्हतं. हम्म. तुमच्याकडून हा सुद्धा आलेला नव्हता. फक्त नाही म्हणलं तर येणार आहे. मी पुन्हा ट्राय करणार. बघू आता काय होतं तुम्ही तरी नशिबावर. 30K ला मेसेज केलता, म्हणजे हां. मला माहितीच आता पडले. 2 महिने झालेत. त्याच्यातून तुमची 30,000 वाटली आहे 2 मला माहितीच 10 ते 15 दिवस आधी पडले की आम्हाला कोणतरी. माझ्या पत्त्यावर पडलं, कारण शेवटी तुमचं ऑडियन्स वाढल्यानंतर माझं ऑडियन्स वाढलं ना. नाही म्हणजे असं नाही, काय आहे मयुरेश ना, इम्पॉर्टंट गोष्टीच माझ्यापर्यंत येऊन देतो. बरोबर. हां, जोपर्यंत जी गोष्ट इम्पॉर्टंट नसते तोपर्यंत लवकर तो, आणि तो फायनल करून आणतो. कारण की त्याच्याकडेच सगळ्या डेट्स असतात. तो सगळं फायनल करून माझ्यासमोर आणतो की बाबा इथं जायचं. मी कधीच लवकर लक्ष देत नाही. एकदाचं काम आमच्यावरती असं येतं ना की जास्तच येऊन जातं, किंवा असं नसतं कामच येत नाही. नाही खरं, मला जेव्हा मी ॲनाला बघितलेलं आहे किंवा झपाटलेल्यामध्ये त्यांचं बघतो आपण, त्याच्यानंतर आता हे बघण्याची जी फिलिंग आहे ती वेगळीच आहे. हम्म. पिक्चर बघण्यात आहे ना तेवढी ती पण मजा येते, नो ते डाऊट. मजा येते. पण हे जे आहे ना, आता हे हे सुद्धा, जागेवरती आहे. हे दोघं सुद्धा, मी म्हणतो लकी आहेत आपण. अहिल्यानगरमध्ये बसून आपण जर एक पपेट शो अनुभवतोय फॅक्टरीवर, तो पण माझा अंदाज आहे की अहिल्यानगरमध्ये असा शोकच झालेला नाही. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये मला नाही वाटत की विघ्नेश म्हणा किंवा कधी कुणी आलं असेल असं, मला तर नाही वाटत आहे. नाही. सो फर्स्ट टाइम असेल की एक वेंट्रिलोक्विझम आणि गणू इथं आहे आपल्याबरोबर. हम्म. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे. माझ्यासाठी पण नवीन आहे. बरं मला एक सांग ना गणू, की तू एक नाही का अँकरला रीलमध्ये म्हटला होता काय ते काय त्या शोमध्ये की ते 2 मिनिटाची अँकर आहे. तर तुला काय वाटतं की माझ्याकडे बघून? अरे तू प्रोडक्ट आहेस, सॉरी तू प्रोडक्टचं नॉलेज आहेस. म्हणजे म्हणजे आता एक मोठी ॲड बघितलीस का टूथपेस्टची? त्याच्यावरती कसं प्रोडक्टच्या वरती आतल्या आत सांगतात मीठ, लसूण. लसूण नसतं त्याच्यामध्ये. सुन कोलगेट मध्ये लसूण कुठून आला? कुठून आलं अरे एक्झाम्पल मीठ असतं. तर कसं एक एक गोष्ट सांगतात 99% किटाणू निकालताय. टूथपेस्टमध्ये कुठून 19% अरे हा, ते फोडले. अरे तू 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 शब्दांवरती ना कर, तू इमोशनवरती आहे ना. तुझी तारी जमत नाही का तुला? नको सॉरी. नाही नाही, तुझा गेम करतो थांब. है ना, लाल पड रे. ऐकायचं मला रोस्ट तुझ्याकडून माझी. हा, रोस्टिंग ऐकायची मला तुझ्याकडून माझी रोस्टिंग थोडीशी. जास्त नको. एकदा हसून दाखव, नको हे बरं आपलं एकदा हसून दाखव. एवढं असतं मला. तुला एवढं लाल झालं बघ. असं गोल चेहरा आहे, टमाटो असेल 2 मिनिटामध्ये. झाला. झालं जग. रोस्टिंग रोस्टिंग विस्टिंग काही येत नाही काय. गणू, तुला रोस्टिंग करायला कोणी सांगितलं तर समज तुला हा बरं, एखाद्या जर ऍक्टरला तू रोस्ट करायचं मग कोण करशील? ऍक्टर ऍक्टर सगळ्यांना, मयुरेश नाही. सगळ्याला एकाला नाही सोडणार. एकाला एक जण आहे सोडून, एक जण सोडून. कोण? विचार कर, विचार कर. गणू सोडून नाही, ऍक्टरची वाट चालली. ऍक्टरची बात झाली. मग सलमान भाई ते सोडून सगळे. ते सोडून सगळ्याला रोस्ट करायला रेडी आहे. नाहीतर मला माहिती म्हटलं बिग बॉस मध्ये बोलायला मी माझा फणीसारखा घेऊन गेला. अयो, प्रणितला कुठं घेतोय मधी? प्रणितला. पण मग समजा जर तुला सलमान भाईलाच रोस्ट करायची वेळ आली तर मग कसं करशील? मी असं म्हणजे 2 वेळेस पैसे भेटतील तर करून घेईल. आणि राष्ट्रला जाताना बोलेल सलू आहे सॉरी, काय करशील पण? पाय पडेल आधी. रोस्ट करायचं म्हटलं तर कसं करशील? हे बघा नाक दिसते का? सुल भाईला हाँ हाँ, ऐसा सल्लू भाई बोले सल्लू भाई तुम्हारे नाक में ज्यादा ये क्या चलते हो गंदगी, बेचारे बारो ऐसे ऐसे नाक खुजाते रहते कराय. है ना. बरोबर. जेव्हा असं 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 चालू असतं. आणि त्याच्यानंतर नाही जास्त नको. नाही. ते हिरण माहिती का? हिरण हिरण ओके. हिरण 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 हिरण. सलून भाईचे फेवरेट आहेत. बस एकच शब्द बस झाला, बाकी कळलं सगळ्यांना. मला सल्लूबाई खरंच बोलवतील. घरी बोलून घे बहीण, घरी बोलून घे बहीण तू.
अरे नाही, सलमान भाईची फेवरेट आहे ती हिरण म्हणून. हा फेवरेट आहेत ना, खूप फेवरेट आहेत, राहू दे. सलू भाई अभी इसका गेम कर दो. चुप ना. दोनों का. तुझा तर गेम झाला पाहिजे. ये पैसे इसने दिया है बोलने के लिए. पण मग गणू तुला काय वाटलं की स्पेशल कॉर्नर मराठीमध्ये येऊन कसं वाटतं? असं फर्स्ट एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. असं वाटलं होतं एवढं चांगलं वाटेल. मला वाटलं होतं कोणता तरी मोठा स्टुडिओ असेल, हे काय छोटासा आहे. चुप रे. बाई पैसे खर्च केले आम्ही याला सगळ्याला. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी. चुप रे. आणि मग नाही नाही तर काय, ये दिवार रंगवली आहे अर्धवट, इकडं म्हणणं काही लय नाही आहे. हा इकडं लाईट लावले आहेत, कॅमेरे 2 माईक आहेत 2. ते तर आमच्याकडे पण आहे. हा ना. हा. तुझा कॅमेरा कितीचा आहे 72,000. है ना? तर आमचा फोन बघितला का कितीचा आहे? 1.5 लाख. दोन्ही कॅमेरे मिळून एक iPhone आहे त्यांचा. हा, आमच्याकडे 2 आयफोन आहेत. हा ना. त्यांच्या शोची तारीफ करायची, रोस्ट नाही करायचा. अरे तो थोड्या वेळ पहिले बोलला ना रोस्ट करायला. चालू चालू. आता कसं होतं की मराठीमध्ये ही फील्ड एकदमच कॉमन नाही आहे, खूप म्हणजे खूप कमी जण करणार आहे. तर मग स्टार्टिंगलाच झालं की काय करतंय, कशाला करतंय, सोडून दे, असं कधी मित्र म्हणाले. असं म्हणजे खूप जण बोलतात की काय करतोय बरोबर. स्टार्टिंगला काय झालं असं? स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा गणू घेतला तेव्हा सगळ्यात पहिले नावं पडले, जोकर असे, काय करशील ह्याला घेऊन, आता नवीन धंदा चालू केला काय. मग मी एक गोष्ट तेव्हा नोटीस केली की भाई, हं. जोपर्यंत तू वरती जा तोपर्यंत लोक बोलतात. खरंय. लोक बोलतील जोपर्यंत तू वरती नाही जाणार. लोक तोपर्यंत असतील जोपर्यंत तुझ्याकडे काय नसेल. लोक तुला मस्तीमध्ये घेतील, मजेत घेते. मजेत घेतील, आपले पण घेतील. एखादा टाइम असा आहे की आपले पण आपल्याला मस्तीमध्ये घेतील की अरे हा तर हे 100% करतो, याला काय असेल, याला काय अक्कल असेल, आता बावला नाचवतो किंवा तू एक्सेट्रा काय करत ते करतो, कॅमेरा धरतो, काहीतरी बोलत असतील. पण जी जिद्द तुझ्यामध्ये आहे ना, तू ठेव. तुला माहिती आहे तू काय करू शकतो. तू थांब, तू त्या गोष्टीवरतीच ठाम राहा. कारण की ज्या दिवस ती गोष्ट फाटेल ना, तेव्हा ती लय सगळ्यांची जोरात फाटेल आवाज मग. करेल. आणि सगळ्यांची सगळ्यांची फाटेल. फाटते त्या दिवशी. मग असं काय झालं का की तुला असं वाटलं की सोडून द्यावं सगळं आता? हा, एक टाइम असा आलता. काय काय प्रसंग होता? जेव्हा मयुरेशची तब्येत खराब झाली ना, तेव्हा मला वाटलं झालं, सुटलं सगळं. म्हणजे असा प्रोफेशन झाला. कारण की लोक मला बोलायला लागले म्हणजे की झालं, सुटलं एवढ्यात. भागलं. मम्मी पण मला बोलायला लागली, झालं भागलं खतम, केवढ्यात? भागलं एवढ्यात, झालं. आता त्यांना कोण सांगेल की माझी काय गोष्ट मी कसं काय सांगू या लोकांना. की माझा मेन पॉईंट जो आहे, भले गणू आणि मी आहे, पण तो जो ट्रायंगल आहे ना, तो मयुरेशला जोडून होता. मग तेव्हा मला असं वाटलं की यार आता संपलं वाटतं. कारण की मयुरेशची तब्येत एवढी खराब झाली, बर. म्हणजे आम्हाला असं एका पॉईंटला येऊन असं रडले होते माझे मित्र पण. अरे असं वाटलं होतं की नाही राहणार, गेला. खूप जास्तच ओव्हर झाला होता. तेव्हापर्यंत मला असं वाटलं होतं की झालं खतम, आता काहीच नाही होणार. आणि मी लिटरली गणूला हात लावून सगळं सोडून दिलं होतं, अवॉइड केलं होतं. नाही माझ्याकडं मग काहीच नव्हतं गणू सोडून. आणि मग तेच सोडावं लागलं मला. मग मला सगळे बोलायला लागले, ते शो बी करायचं सोडलं, बावला नाचायचं सोडला, जोकरगिरी करायची सोडली. पण ते एक गोष्ट असते ना, मग तिथून कमबॅक कसं झालं? ती एक गोष्ट असते ना की ती जिद्द असते, ती सुटली नाही पाहिजे. ती सुटली नाही पाहिजे. बाप्पा बोलले होते, तुला करायचंय, तुझ्या मागं मी आहे, वेळ देईल, वेळ लागेल, पण होईल. थांबशील पण आटकू नको. काय असतं ना, कधी कधी स्टॉप घेतला पाहिजे. आपल्याला कळतं मागं काय होतंय, आपण किती रस्ता पार केलाय, खरंय. आपण किती किलोमीटर पुढे आलोय, बरोबर आहे. कळतं. आता जेवलं पाहिजे, थोडा वेळ आराम केला पाहिजे. कारण की पुढे अजून मोठं काहीतरी आपल्याला अजून खूप प्रवास करायचा थोडा आहे. ब्रेक महत्वाचा आहे ना, थोडासा थोडासा जास्त नाही, थोडासा महत्वाचा आहे. break महत्वाचा जेव्हा तो ब्रेक बसला ना, तेव्हा टर्निंग पॉईंट आला माझा. आहे. मयुरेश नीट झाला आणि इन अ 1 वीक त्यांनी जे लवकरात लवकर तो असा झाला, रिकवर झाला. आणि त्यानंतर जी आम्ही व्हिडिओ टाकली झेप्टोवाली, गेली. मिलियन्स. मग खतम. मग जे आम्हाला ब्रँड म्हणजे आम्हाला डॉमिनोज, अर्बन गबरू त्या सगळ्या ब्रँड्सचे कोलॅबरेशन आले. स्टारबक्स असे कोलॅब यायला लागले. मग आम्ही झाला, मला आता चालू झाला आमचा पॉईंट. बरं, मग तू स्टेज शो सुद्धा करतो आता. मग तिची स्टोरी कशी? पहिला स्टेज शो कुठे झाला? पहिला कसं झाला? स्टेज कसा आला तुमच्याकडे? अच्छा. पहिला story. स्टेज शो म्हणजे आमचा जो होता तो आय थिंक म्हणजे तुम्हाला सांगतो, तो सगळ्यात पहिला शो आमचा खूपच पहिले बुक झाला होता.
बरं. म्हणजे तेव्हा 300च फॉलोअर होते आमचे. तेव्हाच बुक झाले. तेव्हाच बरं. बुक झाला होता तो शो आणि तो काहीतरी खूप कमी रेटमध्ये आम्ही गेलो आणि नवीन होतं आमचं. तेव्हा बदलापूरमध्ये तो शो होता. हां. आर्या 96 काहीतरी असं त्या हॉटेलचं नाव होतं आणि मग एरिया 96 एरिया एरिया 96 होतं असं. एरिया 51 हां. कुठे चालला तू? हा एलियनमध्ये. हा तेच वाटतंय. तर असंच ते नाव होतं आणि मी थोडा जास्तच हे झालं होतं की बोला लहान मुलांचा शो मी कधी अटेंड नाही केला हं, हं. आणि हे इथं काय बोलू काय नाही बोलू शकत मला कळत नव्हतं पण मी बोललो की चल काय आहे पण त्या हिशोबाने चालू पण तिकडे गेल्यानंतर जी एंट्री मी घेतली जी एनर्जी मी ठेवली त्याच एनर्जीने काम केलं कारण की मला माहिती होतं की ॲक्टिव्ह तेवढं राहावं लागेल मला खरं आहे. कारण की तेवढं ॲक्टिव्ह राहिलं म्हणून ते झालं खरं आहे. नाही तर झालंच नसतं ऑन स्टेज शो तू कार्यक्रम केले असतील ऑन स्टेज ऑडियन्स बसलेले असा पहिला शो कोणता होता? कोणता होता म्हणजे जास्त लोक अच्छा एकदम जास्त ऑडियन्सवाला हां हां शो शो कोणता होता? सगळ्यात म्हणजे एकदम जास्त ऑडियन्सवाला शो होता तो आमच्या कल्याणचा महाराजा म्हणजे सगळ्यात हां पहिला जास्त असणारा शो मोठा म्हणजे शो. तिकडे होती 1,000-2,000 पब्लिक होती बसली होती बापरे. सगळी आणि मग तेवढ्यात आम्ही बघितलं मी माझी फाटली एवढं लोक बघितलं कोणाची पाठण? रोड भरलाय काय बरू तर तिकडं पण मी बोललं की नाही इकडं नाही थांबणं इकडं आता मस्ती केली पाहिजे थोडीशी मी विदाऊट गणू पहिले स्टेजवरती गेलो आणि त्या व्हिडिओची एक क्लिप बघितली असेल तुम्ही ते मी असं काहीतरी बोलत आहे तेव्हा मी असे ते फ्लेअर्स पडतात ना बरोबर हां ती वाली बघितलं. व्हिडिओ हां होती हां ती त्या स्टेज शोची व्हिडिओ आहे बरं आणि ती क्लिप पण आपल्या एका फॅननी घेतली होती बरं ती व्हिडिओ पण आपल्या एक फॅननी घेतली आहे आणि एवढे लोक बसले होते मी एकदम फ्रँकली की व्हेंट्रोलोकिझम काय असतो काय नसतो तुमच्या सगळ्यांना आत्ता सगळं कळेल पण जर तुम्ही इन्स्टाला कनेक्ट असता तुम्हाला माहिती असेल मी काय करतो काय नाही करत बरोबर. एकदम मस्त फ्रँकली बोललो मी लोकांसोबत बसून बोललो लिटरली तिकडे जागेवर त्या स्टेजवरती म्हणून मला माहिती आहे एनर्जी तशीच ठेवावी लागेल म्हणजे लोकां त्यावेळेस गणू नव्हतं बरोबर. तेव्हा हातात गणू नव्हता मग गणूची एंट्री करवणं गणूला एंट्रीमध्ये कसं आणणं ते सगळं डोक्यात घेऊन चालावं लागतं बरोबर. त्याच्यानंतर दुसरा शो तो आमच्या इकडे उल्हासनगरला झाला चोपडा कोर्टाला तिकडं तर लाखात पब्लिक होती तो आत्ता बापरे. तू रील बघशील ना दादा हां. कोणती म्हणजे ही आपली 14 एप्रिलमधली हम्म. थोडे पुढंच 18 हां. तारखेला टाकली होती बरं ती रील आहे तू बघशील तर त्याच्यामध्ये गणूला असं मी वरती केलंय हां 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 आणि खूप लांबपर्यंत लोक आहेत खूप लांबपर्यंत एवढ्या लांबपर्यंत आणि लिटरली ते असं वाटतं की AI मध्ये एडिट केलेलं आहे असं वाटतंय आणि तू सांगतो ना की 60,000 तुझे फॉलोअर्स आहे इंस्टा बरोबर हम्म, पण आपला ऑडियन्स आहे ना 60,000 नाही आहे तो कमीत कमी 2.5-3 लाख 4 लाख 5 लाख कारण काय होतं खूप जण फॉलो करत नाही पण पाहत असतात पाहतात ही माझा स्वतःचा अनुभव आहे कारण माझे 10,000 आता 13,000 फॉलोअर्स इंस्टा सॉरी यूट्यूबला आहे पण बरेच जण पाहतात मला सबस्क्राईब नाही केलं नाही पण पण खूप पाहतात जणांचं म्हणणं आहे की तुमचे पॉडकास्ट बघितलेले हे ना मला एक युट्यूबने सांगितलेलं आहे आमचा पॉडकास्ट झाला तसा ते काय म्हणले होते की तुमचं जर ऑडियन्स एक्स असेल तर त्यात तुमची ऑडियन्स 3x आहे कमीत कमी 3x तरी आहे 3x आहे बरोबर कारण की मी आता म्हणजे कुठंही गेलो ना अरे दादा म्हणजे जो फॉलो करतो त्याला आपलं नाव आठवतं अरे दादा मी तुला बघितलंय तुझं नाव काहीतरी आहे तू तो पपेटवाला आहे हा, असे बोलतात ते आपली ऑडियन्स आहे ती बघते त्यांचं म्हणणं असतं बाई फॉलो नाही करणार पण तू येशील माझ्या फील्डला येशील येशील हां बरोबर आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स असतो ना आपल्यावरती की हा कन्फर्म येईल कन्फर्म आहे हा फील्डमध्ये येणंच आहे याचं आता माझ्या एका अकाउंट तुला फॉलो आहे आणि एका अकाउंटवर नाहीये हां पण ते दोन्ही अकाउंटला तुझे येतात हां त्यामुळं असं समजू नको की जे फॉलोअर्स नाही त्यांच्यामध्ये रील जात नाही ऑडियन्स ती पण आहे तुझी ती पण आहे नक्की कारण की आणि तुम्ही आपलं कसं आहे आपलं ऑडियन्स कसं असतं माहिती आहे का आता माझे 60K जरी असले 60,000 फॉलोअर्स कोणतं काय पण किती जर तुम्ही ID रीच बघितली ना आपली डॅशबोर्ड तर तो 37 मिलियनचा आहे 37 मिलियन आणि 3,70,00,000 37 आणि हा फक्त इथं नाही लिमिट राहत आपली 100 मिलियन टच करते 100 मिलियन करंट आपला 37 आहे हं? करंट करंट 37 आहे कारण की आपण सध्या तेवढे एंगेज नाही राहू शकत आहे जेवढं राहायचं कारण की शो आहे आपले एवढे सगळे कामं नाही राहत निघालेत बरोबर हां आता मी तुला गणपतीत भेटेल तेव्हा खूप मी तुला चालेल स्क्रीनशॉट फक्त पाठवतो एक रिक्वेस्ट आहे की मोठ्या रील घ्या गणूला जास्त वेळ दाखवा ओके ते म्हणजे आपण करणार आहे पण ते कसं असतं माहिती आहे का लोक कधी कधी बोर होऊन जातात असं होऊन नाही जातं मी म्हणत नाही की ते 2 मिनिटं पण एक
50 सेकंद 50 40-50 सेकंद. हां, सेकंद म्हणजे 1 तो त्या मिनिटाच्या आत. प्रकारचा कंटेंट आपल्याला ठेवावा लागेल म्हणजे जास्त हा मोठा. थोडासा एक हां. 45 कारण की ना मिनिटचा. गणूचे ना तुला एक गोष्ट बोलू का? तुला आता गणू का आवडला माहिती आहे? तू जो हूक होता ना त्याचा जोकचा, त्याला मी तेवढाच राहू दिला आणि तेवढा जोक ऐकूनच गायब झालो. खरंय. तुला अजून ऐकत होतं ह्याच्या पुढे काय झालं? काय झालं? म्हणून तुझ्यासमोर मी आता आहे. बरोबर. असं 100%, 100%. याचमुळे लोकं गणूला फॉलो करतात, की अरे ह्याच्या पुढे काय झालं? काय झालं? बरोबर अरे आहे. आपली फॅन फॉलोइंग अशीच थोडी आहे. हे जोकिंग आहे. पण जोक पूर्ण जर ऐकू गेला तर जोक कसा बरोबर लोक फॉलो कसे करतील? बरोबर आहे. 100%. येस. तू गणूला सगळ्यात मोठा पेड कोणता आहे जेव्हा तेच. हातच नाही लावला? तेच मयुरेशचा. मयुरेशचा. हां, की तेव्हा 1-1.5 महिनाभर महिना. हात नाही लावला असेल मी. तो असं कोपऱ्यातच होता एका. ती बॅग मी हात नाही लावला, ती धूळ लागली त्या बॅगला. तर मग ना काय होतं आजकाल क्रिएटर्स म्हणजे क्रिएशन फील्डमध्ये खूप जण यायचे. मग तो यामध्ये की किंवा गणूकडून एक काय सल्ला राहील सगळ्यांना? सल्ला तर असं आहे की जे तुम्ही करताय त्याच्यासाठी लाज नका ठेवू. जर तुम्ही लाज ठेवली तर तुम्ही काय नाही करू शकत. बरोबर आहे. मला स्वतःला बघा. हां, ते पण आहे. बरोबर बोलतोय गणू. कारण की मी स्वतः एक गोष्ट आहे, की लाज जर तुम्हाला तुमच्या कामासाठी लाज वाटत असेल ना, ते काम नाही आहे. काम नाही खरं. आज जर मला 10 लोकांच्या समोर बोलायचं तर बिनलाजा बनावं लागेल. बिनलाजा राहावं लागेल. खरं. लाज नसली पाहिजे घाबरतात ना की व्हिडिओ टाकला मित्र काय म्हणतील घरचे काय म्हणतील म्हणतात. हे विचार उलट सगळ्यात लोकं पहिले व्हिडिओमध्ये यायला पण घाबरतात. त्याच्या अरे, घाबरतात ना. आम्ही एक व्हिडिओ बनवत होतो तेव्हा एक असा मुलगा आला, "दादा मैं तुम्हारे वीडियो में आया क्या गलती से? वो डिलीट कर दो, दूसरा व्हिडिओ बनवा." असे बोलतात. ठीक आहे चल काय नाही जाऊ दे. होतं. ते ऐकलंय का? हम्म. लोकं जेव्हा तुम्ही काही करणार तेव्हा पहिले हसतील, मग बघतील, मग तुम्हाला कॉपी करतील. हा सेम गोष्ट इकडे होते. लोकं बघणार, पहिले हसणार. मग तुम्ही काहीतरी चांगलं करायला गेलं तर मग बघणार. आणि मग जेव्हा तुम्ही काय करायला चांगलं होतं तुमच्याकडून कॉपी करणार. कॉपी करणार. कॉपी करणार. ते पण ट्राय करणार. खरंय, खरंय. आणि असंच नाही आपण खूप लहान मुलांचे मोटिवेशन पण आहेत. हम्म. गणूला आणि मला बघून मला असं वाटलं नव्हतं की एवढ्या पुढं मी जाईल. एक मुलगा भेटला होता मला लास्ट इव्हेंटला. तो लहान आहे. एवढा मोठा पण नाही. बट तोही व्हेंट्रोलॉक्विझम ट्राय करतो मला बघून. त्याने बरं. घरामध्ये एक डॉल बनवली छोटीशी. बरं. ती पुठ्ठ्याने बनवली पण ती हा, असं छोटीशी बनवतात ते. छोटंसं त्याने असा एक पुठ्ठा असा गेला आणि तो व्हिडिओ बनवतो. ती छोटे-छोटे. मोजा टाईप बनवतात. हां, तसं काहीतरी त्याने बनवलं. आणि ते मला भेटायला आले. ते बोलले, "दादा मी तुझे व्हिडिओ बघतो. मी तुला बघून ती डॉल्सचं करायला चालू केलं. व्हेंट्रोलॉक्विझम चालू केला." त्याचे पॅरेंट्स पण खूप खुश होते, की तो तुम्हाला खूप आयडियलसारखा मानतो, की तुम्ही काहीतरी आहेत त्याच्यासाठी. म्हणलं असंच राहू द्या म्हटलं प्रेम सगळ्यांचं. एक दिवशी काय होतं, फॅन्सचं मला खूप आवडतं माझ्या. म्हणजे माझी जी ऑडियन्स आहे ना, त्यांना मी फॅमिली मानतो. माहितीच पाहिजे कारण की त्यांच्याशिवाय ती आपण माझी आपणच फॅमिली नाहीये. खरं तर. कारण की मला कोणीही कुठेही भेटलं ना, मी थांबतो. जर तुम्हाला एंगेज राहायचं आहे ना तुमच्यासोबत तर थांबा. तुमचा चांगुलपणा ठेवा त्यांच्यासोबत. असं नाही शो ऑफ. शो ऑफ म्हणजे कसं असतं माहिती आहे का? थांबलो, फोटो घेतला, झालं. चालले हा माझं कसं असतं, माझा फॅन भेटला, मी मस्ती करतो. मी आजही माझे अर्धे फॅन्स आहेत त्याला रिप्लाय देतात. "अरे गणू झोप ना." मध्ये अरे तुझ्या बाबाचं काय चाललंय झोपतो ना. असं पण जातं कधी-कधी रिप्लाय. नाही, याच्यामुळं श्रीमान दादा एका लेवलला आहे कारण ते फॅनची रिस्पेक्ट करतात. फॅनची रिस्पेक्ट करतात. त्या माणसामुळेच आज मी फॅनची रिस्पेक्ट म्हणजे शिकलोय मोस्ट ऑफली, की तो ज्या प्रकारे एंगेज राहतो ना, फॅन्ससोबत तसं राहणं खूप गरजेचं आहे. खरं. आणि एकदा काय टॉपिक झालं म्हणजे अशी गोष्ट झाली होती, की म्हणजे आमच्या इकडं शहाडचा ब्रिज आहे. तिकडनं ते चोपडा कोट म्हणजे मी जिकडे जातो आजीच्या इकडे. हा 1 ते 2 किलोमीटरचं अंतर असेल. एक टेम्पोवाला बार हॉर्न मारत होता. मी इयरफोन्स घातले होते. त्याला नॉईज कॅन्सलेशन चालू होता. गाणे नाही ऐकत पण नॉईज कॅन्सलेशन चालू होतं. कारण की कोण ना कोणतरी काही ना काहीतरी शिव्या-गाळ्या करतं. मग आपलं कसं गरम असतं आपण बरोबर. काही ना काहीतरी बोलून टाकतो. तर नको आपल्याला ते सगळं. कारण की आता आपली फेस व्हॅल्यू वेगळी आहे. आता आपण वेगळी. वेगळे माणसं आहेत. तर मी एकदम असं निघून गेलो बाईकवरती माझ्या बुलेटवरती आणि तेवढ्यात मग मी जसं थांबलो, तो असा उतरला असं धडपडसारखा. "दादा, दादा, दादा, दादा." मला बोलला, "कायला बाबा तू कोण आहेस आता?" बोलतो, "अरे दादा मी तुझे व्हिडिओ बघतो." आणि तरी मला कसं ओळखलं, मागं गणू होता म्हणून. गणू आता म्हणून अरे हा तर तोच आहे. गणूमुळं हा तोच आहे हा मुलगा. "दादा तू गणू आला दादा ना? दादा मी तुझे रोज रील बघतो." आणि त्या एरियामध्ये लिटरली मी जिथं राहतो, तो दादा बोलतो फोटो-बिटो खेचायचे. तो पाया पडला लिटरली. "बाबा पाया नको पडू." बोलतो कारण की बोलतो खूप चांगला माणूस आहे बोलतो तो.
आणि आपलं कसं असतं माहिती आहे का दादा, आपल्या फॅन्ससोबत आपलं एवढं एंगेजमेंट आहे ना, की तू आता सांगतो एकही असं व्यक्ती नसेल ज्याला रिप्लाय नाही केला आजपर्यंत. बरं. प्रत्येकाला रिप्लाय करायला सगळ्यांना रिप्लाय जातो. एकही म्हणजे अर्धे लोकं आम्हाला रील पण पाठवतात. रील लाईक होते त्यांची. कितीही कशीही रील राहू दे. लाईक होते. लाईक होते. हां. आपल्या फॅननी पाठवली म्हणजे लाईक करूया आपण. खरं. हां. सो थँक्यू सो मच प्रेम, गणू, तुम्ही आलात आणि इतका वेळ दिला आम्हाला. इतक्या साऱ्या गप्पा झाल्या. खूप मजा आली आज येस, आणि मजा तर आली. एक्सपिरियन्स वेगळा होता आज. समोर बघण्याचा खरं सांगतो एक्सपिरियन्स फार वेगळा आहे. फिल्ममध्ये, पिक्चरमध्ये, टीव्हीत एक काम हे करता, ते झोप समोर आली, झोप आली का झोप? नाही. झोपला तर मला आठवण कर. झोपल्यावरती मला आठवण कर. नक्कीच. मग ती येत नाही. ओम भगनी भुगे हम आसरे. पूर्ण ओम होता. हट्स. बरं आम्हाला पूर्ण ऐकायचं डायलॉग. ठीक आहे. ओम भगनी भुगे भगमासरे उडिया उडिया ओम सत् स्वाहा. स्वाहा. त्याला कशाला ते करतोय? माहिती नको करू. स्वाहा. स्वाहा. बरं तुला गाणं म्हणता येतं का? येस. मग तुला म्हणून दाखव ना मला. गाणं कोणतं ऐकायचं तुला? तुला जे आवडेल ते. तुला जे आवडतं ते सांग. पण ते मला आलं पाहिजे. अनुजेन. अनुजैन कुठं? हा. चित्तू थोडी घबराची. अरे तो अनुजैनचा नाहीये. अनुजैनचा सॉन्ग नाहीये तो. बरं तुमची रील कोणती व्हायला ती त्यामुळे तू त्या मुलाकर ती लहान मुलगा होता बघ गाणं म्हणते तर बघू राहिले गडू ते गाणं चाललं ना मला. कोणतं होतं? ते नाही का एक लहान मुलगा बघ त्याच्याकडे हसून ते कडेवर आहे वडिलांच्या एक मुलगी तुमच्या समोर बसलेली ती सिंगर आहे. जादू. हा कोणतं होतं रे ते? अरे हा ती होती ते त्याच्यामध्ये. गाणं प्रश्न आहे गाणं आठवण मला आता. गाणं कोणतं होतं? गाणं ती कोणतं होतं? प्रियाने आपल्यासोबत व्हिडिओ बनवला आठवते. एक मुलगी होती ना लहान मुलगी एक ती मुलगी बघ, बाय आहे पप्पाच्या तू. हा तिने पप्पाच्या रियाने कडेवर लास्ट आहे. आपल्याला प्रियाने मेन्शन केलता. ती वाली रील बघ. तुम्ही रात्री बाहेर बसलेले टेबलवर. आणि गाणं कोणतं होतं? मेन आहे ना मी असं गाण्यांच्या बाबतीत जर बघायला गेलो तर विघ्नेश पांडेच्या ह्याच्यामधनं एक गोष्ट हमेशा कॉपी केली. एकच तो एक गाणं मी हमेशा कॉपी करतो. तर तो जादू सॉन्ग होता. जादू म्हणतो बरोबर. हा तर त्याच्यामध्ये ना तो झाडूलाचा झाडू. जादू असतं ते. हा सॉरी. हे जादू. तेरी नजर. काय आलं? ते कॅसेट अटकली. बल्ब फोडते ना आमच्या एवढ्यात. बघितलं एवढा एवढा सुरला होता तुम्हाला. खतरनाक आहे तू. ते तर आधीपासून आहे. सर थँक्यू सो मच. मस्त वेलकम. आणि आवडलं परत एकदा आपण घेऊन जेव्हा दुसरा तुझा पार्टनर येईल त्यावेळेस. हा नक्की. सो आमच्याकडे छोटी आठवण मिळतो तुमच्याकरता प्लीज. ते बघितलं आधीच. यायला आधीच कशी बघितलं. गिफ्ट ठेवतात रे ते लोक ओपनच ठेवतात. येणं आहे आमचं. ते वरतीच ठेवलं दिसा म्हणून. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रेम आणि गणू. करताय ये फुकट्याचा फोटो कशाला याच्यात? फुकट्याचं. ये फोटो घ्या रे सगळे आमचे आहेत. आणि थँक्यू सो मच. सांभाळून ठेव. परत हा सांभाळून ठेवतो. फुटला ना फोडेल तुला. हा लाईक करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. वरून आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करा. ओके. गणूच्या याला फॉलो करा आणि स्पेशल करा दोघांना फॉलो करा. हा मला करायची गरज आहे. केलं असेल बरेच जणांनी. येस. मला करा. चुप रे. अरे मध्ये मध्ये करतो. बडा आधी देखा नहीं तो चालू हो गया रे तू. बडा आदमी कोण आहे तर? मैं. तुम बडे. मी पण तर आहे. अरे फुकट्या छन्ना. टाटा टाटा Bye-bye. टाटा तिकडचा कॅमेरा नाही आपल्या इकडचा कॅमेरा. टाटा. सो दॅट्स एट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट तुमची स्टोरी इतरांना इन्स्पिरेशन असेल किंवा तुमचं कॉन्सेप्ट असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि तुम्हाला आमच्या गप्पा कशा वाटल्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो भेटूया एका नवीन एपिसोड एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय बाय.